नमस्कार, मी अनघा मोडक. जाई काजळ आणि स्मृतिगंध निर्मित प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांची या मालिकेच्या नव्या वर्षीच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेली ही शब्दव्रती कोण आहे? खरं तर महाविद्यालयात असताना बाबा बोरकरांच्या या 2 ओळी ऐकल्या होत्या तेव्हा थक्क झाले होते. पण आज तिच्याविषयी बोलण्यासाठी त्या मनात जास्तच लख्ख झालेत. ओळी अशा आहेत: शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक, शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक, अंतःप्रकाशी डोलता त्यात आंदोळे त्रिलोक, अंतःप्रकाशी डोलता त्यात आंदोळे त्रिलोक. खरोखरच ती बोलायला लागली की तीही लोक आनंदाने भरून जातात. आपण भारावून जातोच, पण त्यापेक्षाही अधिक तिच्या वेल्हाळ शब्दांनी सुखावतो. ती फक्त सुखावून जात नाही, तर आपल्या विचारांमध्ये प्रवर्तन घडवते. आणि म्हणूनच प्रोवर्तनच्या आजच्या भागात आपण तिला आमंत्रित केलंय. आणि निमित्त तरी किती गोड आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिच्यासारखी लाघवी आणि मधाळ बोलणारी व्यक्तीच हवी ना. आम्ही प्रत्यक्ष येऊन तिळगुळ देऊ शकत नाही खरं तर, पण त्या निमित्तानं हा गोडवाच लुटणार आहोत, वाटणार आहोत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रातल्या स्त्रिया प्रवर्तनमध्ये असणार होत्या, मग आजचा भाग का? या सगळ्याच प्रश्नांची उकल होणार आहे. एकच सांगते की ही मक्तेदारी जरी या क्षेत्रातली पुरुषांची नसली तरी सुद्धा तिनं अशा पद्धतीनं कार्य केलंय की स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलाच आहे. आणि प्रवर्तनच्या पहिल्याच भागात तिनंच जसं सांगितलं तसा हा भेद आता गळून पडलाय. अर्धनारी नटेश्वराचं रूप आपण काही काळापासून मान्य केलंय. अशा नटराजाची कलोपासक आणि शब्दव्रती धनश्री लेले, तिचं मनापासून स्वागत करूया. धनश्री ताई नमस्कार, तुझं खूप मनापासून स्वागत. नमस्कार अनघा. आणि प्रोवर्तनच्या या भागामध्ये येऊन तुझ्याशी गप्पा मारायची मला संधी मिळते, हा मला खरंच नवीन वर्षाचा एक मोठा आनंद आहे. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला अतिशय आनंदाचं, उत्साहाचं आणि आरोग्यपूर्ण जावो अशा सदिच्छा. मकर संक्रांतीचा भाग आपण करतोय. संक्रमण, परिवर्तन आणि प्रवर्तन या सगळ्याच गोष्टी एकसंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. थोडा थोडा बदल असला तरी सुद्धा तू या सगळ्याकडे कसं बघतेस? हे शब्द तुला काय सांगू पाहतात? मला असं वाटतं मुळामध्ये संक्रमण या शब्दामधला सम फार महत्वाचा आहे. क्रमण आपण करत असतोच, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं, एखादी गोष्ट ओलांडून दुसरीकडे जाणं. पण तो सम फार महत्वाचा आपल्याला सांगत असतो. सम म्हणजे सम्यकतेनं ओलांडा. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत तुम्ही जिथे आहात तिथेच थांबू नका. आता पुढची दिशा काय आहे याचा सम्यकतेनं विचार करा आणि मग पाऊल टाका. म्हणून ते संक्रमण आहे. परिवर्तनामध्ये सुद्धा फक्त वर्तन अपेक्षित नाहीये, ते परी म्हणजे आपल्या भोवतालचं. म्हणून आपल्याकडे आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टीला आपण परिसर म्हणतो. आपण ज्यांच्यात राहतो त्यांना परिवार म्हणतो. म्हणजे परी म्हणजे सर्व बाजूंनी. त्यामुळे आपलं बदल किंवा ते तुमच्या संपूर्ण बाजूंनी घडला पाहिजे. म्हणजे शारीरिकच नाही, मानसिक, आत्मिक, बौद्धिक सर्व बाजूंनी याचा विचार व्हायला पाहिजे. आणि प्रवर्तन याच्यामध्ये तो प्रकर्षानं तुमची प्रगती पुढे व्हायला पाहिजे. त्यामुळे संक्रमण, परिवर्तन आणि प्रवर्तन हे मला वाटतं एकाला एक पुढे पुढे खो देणारे शब्द आहेत. आधी उत्तम संक्रमण व्हावं लागतं, मग परिवर्तन होतं आणि मग त्याची गती वाढते आपल्या उद्दिष्टाच्या दिशेनं, असं आपलं मला वाटतं. क्या बात आहे. तू जसं म्हणालीस तसं या प्रवर्तनातला एक महत्वाचा भाग असतो की सातत्याने संवादी राहणं. आपण बऱ्याचदा सहज म्हणून जातो ग, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पण म्हणा आम्ही तुला काय सांगणार गोड बोला, पण तरी सुद्धा प्रत्येकाची गोडाची व्याख्या ही वेगवेगळी असते. या गोडाकडे किंवा या माधुर्याकडे तू कसं पाहतेस? मला तत्पूर्वी ना एका निरक्षर स्त्रीची एक ओवी आठवते. ती असं म्हणते, म्हणजे हल्ली कसं साखर जरा खाण्यावर सगळ्यांना एक म्हणजे कमी असतं खाणं, कटाक्ष असतो त्याच्याकडे. तर ती असं म्हणते की राम म्हणू राम, राम साखरेचा खडा. राम म्हणू राम, राम साखरेचा खडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा. म्हणजे ती साखर खायची नसेल तरी सकाळी रामनामाची साखर खायला काय हरकत. तर मला असं वाटतं की तीच साखर खाण्याची जास्त गरज आहे. गोड बोलण्यामध्ये फक्त समोरच्याला आनंद वाटेल म्हणून गोड बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीला बरं तर वाटलंच पाहिजे, पण त्याचबरोबर तो थोडासा आपला स्वभावही झाला पाहिजे. म्हणजे जसं नामदेव महाराज म्हणतात की तुमची आणि माझी जिव्हा ही दोन्ही कात्रीच आहेत. पण मी कात्रीनं समोरच्याची हृदय नाही कापत. तर मी रामनामाला धार करत करत
यमाचा फास कापतो. आपल्याला तिथपर्यंत पोचायला फार वेळ आहे, पण मला असं वाटतं की समोरच्याची हृदय कात्रीने कापण्यापेक्षा थोडासा विचार करावा की का असं वागला असेल हा माणूस, का असं घडलं असेल. थोडंसं चांगलं बोलून त्याच्याकडनं त्या गोष्टीची काही आपल्याला कळतीये का, की त्याच्याकडनं का चूक झाली, किंवा का एखाद्या गोष्टीकडे बघताना मला समोरच्याची चूकच का दिसते, त्याच्या मागचा त्याचा विचार का दिसत नाही. मला असं वाटतं की जेव्हा समोरच्यावरती आपण विश्वास ठेवतो की प्रत्येक माणूस विचारानंच वागत असतो, भले कधीतरी अविचारांनी वागतो सुद्धा, पण विचारानं वागतो हे एकदा आपण मान्य केलं की मग त्याच्याकडनं समजून घेतलं जातं. त्याच्यावरती पटकन आरोप होत नाहीत, त्याच्यावरती चिडून बोललं जात नाही, आणि आपसूक समजण्याच्या पातळीवरती आला की माणूस चांगलं बोलायला लागतो. वा. मला असं वाटतं गोड बोलणं म्हणजे चांगलं बोलणं, समोरच्याला आश्वस्त करत बोलणं. तू जेव्हा जेव्हा बोलत जातेस तेव्हा संस्कार निर्विवाद झिरपत जातात ताई. पण हे संस्कार लहानपणापासून आहेत. फक्त बालपणाविषयी मला आज प्रश्न नाही विचारायचा आहे. बालपणातल्या अशा काही गोष्टी असतात ज्या खऱ्या अर्थी आपल्यासाठी प्रवर्तक असतात. असे संस्कार कोणते जे तुझ्या चिरस्थायी प्रवर्तन घडवते झाले? मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये ते संस्कार असतात. हं. म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर ती गोष्ट कधीही सोडून द्यायची नाही. म्हणजे एखादी जमली नाही गोष्ट तर ठीक आहे, पण मला आळस आला, मला कंटाळा आला म्हणून ती गोष्ट सोडायची नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं तर मी जर्मन भाषा शिकत होते आणि माझं कॉलेज माटुंग्याला होतं, माझा क्लास होता व्हीटीला, आणि असं सगळं ह्याच्यामध्ये माझी थोडी ओढाताणही होत होती. तेव्हा मी माझ्या आईला असं म्हटलं, तर आई म्हणाली, तू तुझ्या विचारांनी पैसे भरलेस ना, तर ती संपत्ती, ती लक्ष्मी आहे, त्यामुळे तिचा मान तुला राखला पाहिजे, आणि केवळ पैसे भरलेस म्हणून जाऊ नकोस. तर ते उत्तम रीतीनं पास होणं ही तुझी म्हणजे काय म्हणू ना, हे पण फार महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की हा संस्कार खूप लहानपणी घडतो प्रत्येकाच्या मनावरती, जसा माझ्या मनावरती घडला. आणि मग एखादी गोष्ट जेव्हा आपण हो म्हणतो तेव्हा त्या शब्दाला आपली जबाबदारी असते, तो शब्द पाळण्याची, घेतलेली क्रिया पूर्णत्वानं करण्याची. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या मनावरती हे संस्कार होत असतात, जसं मी म्हटलं तसं. आणि मी त्याच्यानंतर कधीही जर्मन सोडलं नाही, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये किमान पहिलं किंवा दुसरं येण्याचा प्रयत्न तरी मी करत राहिले. तो एक आईनी हे सांगितलं, तू स्वीकारलास ना, मग आता हे पूर्ण करण्याचं कामही तुझं आहे. हा एक संस्कार आहे, आणि तो आपल्याला किती दिवस पुरतो. मग ते साधं घरातलं काम असेल, आपण एखाद्याला म्हटलं असेल की येऊ, मी त्या वेळेला पोचते. जेव्हा आपण शब्द देतो तेव्हा त्या शब्दाचा पाळण्याचा भाव सुद्धा आपलाच असतो. म्हणून आपल्याकडे जे म्हटलं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आणि बोलणाऱ्याच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्याने तर मला वाटतं त्याच्यावरती फार कटाक्षानं विचार करायला पाहिजे. पण हा एक मी तुला उदाहरण सांगितलं की कसे लहान वयापासून हे संस्कार मनावरती घडत राहतात. आपण अनेक गोष्टी वाचतो. मी लहान असताना, म्हणजे शाळेमध्ये असताना, कारवरचं पुस्तक वाचलं होतं. त्याच्या सुरुवातीला 4 ओळी आहेत, त्याचा माझ्या मनावरती खूप परिणाम झाला. स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. क्या बात. मला चौथी ओळ माझ्या पिंडातली नाही, नेव्हर बी सॅटिस्फाईड, त्यामुळे मी ती लक्षात ठेवत नाही. बट स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव अँड मेक समथिंग ऑफ इट. का नेव्हर बी सॅटिस्फाईड? मी तर म्हणते प्रत्येक क्षणाला तुम्ही समाधानी असलं पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट वेगळी आहे की असमाधानी का राहा, म्हणजे हा झालं ना आता बास असं नको, अल्पसंतुष्टता नको. पण मी ते वाक्य म्हणतच नाही. मी म्हटलं तसं तो पिंड नाही माझा म्हणून मी म्हणत नाही. पण तुमच्याकडे जे आहे त्यांनी सुरू करा, मेक समथिंग ऑफ इट, आणि त्यातनं काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असतं, त्याचा शोध फक्त आपल्याला घ्यावा लागतो. त्यामुळे मोठ्यांचं सांगणं असेल, ही पुस्तकं असतील, काही घटना असतील, या सगळ्यातनं माणूस घडत असतो. त्याचे आपल्यावरती तसे संस्कार होत जातात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते संस्कार आपल्या कामामध्ये उतरतात की नाही हे पाहणं, आणि त्यासाठी सतत जागरूक राहणं, हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं असतं. खरं. तू जसं म्हणालीस ताई की स्टार्ट वेअर यू आर, असं म्हणणं कदाचित सोपं आहे, पण अनेकदा आपण निसटून जातं त्या हातातून की आपण कुठे आहोत याचं भानही राहत नाही, किंवा काय आपल्या हातात आहे हेही कळत नाही. बऱ्याचदा बदल आपण स्वीकारायला पटकन तयार होत नाही ताई. पण तुझ्या आयुष्यात असे अनेक बदल आहेत. म्हणजे साधं तू गप्पा मारताना म्हणाली होतीस तसं की तुला इंग्रजी घ्यायचं होतं पण संस्कृत घ्यायला लागलं, पासून गृहिणी असताना अचानक संस्कृत विभागाची प्रमुख होणं शाळेतली, किंवा पुढे निवेदनाच्या क्षेत्रात जाणं, ही स्थित्यंतर कशा पद्धतीने स्वीकारलीस, आणि जोडून विचारते की तरी स्थिर कशी राहिलीस? तू आता म्हणालीस तीच ओळ माझ्यासाठी कायम महत्वाची आहे की स्टार्ट वेअर यू आर.
म्हणजे मी जेव्हा अगदी ह्या क्षेत्रामध्ये आले तेव्हा मला काही माहितीच नव्हतं, निवेदन कसं असतं, काय करायचं असतं, मला काहीच माहिती नव्हतं. आणि असं असताना जेव्हा अचानक मला सांगितलं गेलं तेव्हा मी विचार केला माझ्यापाशी काय आहे? आणि आत्ता मी कुठे आहे? आत्ता मला फक्त एवढंच माहितीये की मला ह्या 2 गाण्यांमध्ये बोलायचंय. ते कसं बोलायचं असतं, नेमकं काय बोलायचं असतं मला माहिती नाही. ठीक आहे, स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. माझ्याकडे काय आहे, मला माहितीये की त्या गाण्यांमधनं काहीतरी सांगायचंय ते मला कळलंय का? निदान त्या वयात जेवढं कळलंय तेवढं तर सांगून बघूया. विथ व्हॉट यू हॅव अँड मेक समथिंग ऑफ इट. आणि त्यातनं तुम्ही निवेदन सुरू करा. मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये ह्या 3 ओळी तुम्हाला फार महत्त्वाच्या असतात. मी गृहिणी होते आणि मग मी शिक्षिका झाले, हेड ऑफ द डिपार्टमेंट एका शाळेमधल्या संस्कृत ह्याची झाले. सुरुवातच केली मी 16 तुकड्या मी एकटी शिकवत होते. बापरे. आणि त्याच्यामुळेच माझ्या आवाजावरती खरं तर परिणाम झाला. पण तेव्हा सुद्धा मनात हेच होतं की ठीक आहे ना, आपल्याला हे सगळं आलंय ना काम, आपण पूर्ण करायचं. आणि मी मुलांना फक्त शिकवलं असं नाही, तर नाटकं लिहून दिली संस्कृतातली, नाटकं बसवली, गाणी लिहिली. मुलं इतकी आनंदाने करतात ना, मला असं वाटतं की त्यांचा चेहऱ्यावरचा तो आनंद, आपण एक नवीन भाषा शिकतोय याचा आनंद. आणि मला त्यांना हे सांगायचं होतं की तुम्हाला ही भाषा नवीन वाटतेय, ही भाषा नवीन नाही. तुम्ही जी म्हणून मातृभाषा बोलता भारतातली, त्या प्रत्येक भाषेमधले कित्येक शब्द हे संस्कृताधारित आहेत, हे सांगणं माझं काम होतं. आणि त्यांच्या मनामध्ये ते रुजवणं माझं काम होतं. मी काय विचार केला, मी एवढाच विचार केला, स्टार्ट वेअर यू आर. मी आता इथे जॉईन झाले. विथ व्हॉट यू हॅव, माझ्याकडे थोडंसं का होईना पण संस्कृतचं थोडंसं ज्ञान आहे. अँड मेक समथिंग ऑफ इट. त्या मुलांना त्या संस्कृताची आवड तर निर्माण करू शकतो आपण. खरंय. त्यामुळे मला वाटतं ही 3 वाक्य माझ्यासाठी नेहमीच महत्वाची असतात. मग मी गृहिणी असताना सुद्धा तेच, शाळेत शिकवत असतानाही तेच करत होते आणि बोलतानाही तेच करते. पण अगं त्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी युनिक शोधतेस तू. तू कार्टून्स तयार केले संस्कृत वरती आणि अॅनिमेशन शिकून परत. हो, कारण मला असं वाटायला लागलं की मुलं नेहमी म्हणायची की ही नवीन फॉरेन भाषा आहे का? तर मला इतकं वाईट वाटायचं की आपल्याच देशामध्ये संस्कृतला असं मुलांनी का मानावं? म्हणजे जर्मन शिकतात मुलं, फ्रेंच शिकतात आनंदाने, मग संस्कृत का नाही? तर म्हटलं काय आपण करू शकतो ह्याच्यामध्ये? तर मुलं कार्टून फिल्म्स बघतात. मग म्हटलं हे धडे जर मी ॲनिमेट करून मुलांना दाखवले तर? क्या बात आहे. आणि म्हणून मी ॲनिमेशन शिकून घेतलं. एक चांगली गोष्ट होती की मी सिंघानी या शाळेमध्ये होते, रेमंड्सच्या. मला फ्री हँड होता. म्हणजे तुला वर्गात शिकवायचं तर वर्गात शिकव, बाहेर घ्यायचं तर बाहेर घे. त्यामुळे मी दिशा वगैरे धडे आले, सूर्य हा धडा आला तर वर्गात कशाला शिकवायचं, दिसणाऱ्या सूर्यामध्येच शिकू. आणि त्यामुळे मला तो फ्री हँड असल्यामुळे मी नंतर ते शिकून घेतलं की बाबा ॲनिमेट कसं करतात अगदी साध्या पद्धतीने. पण माझा प्रत्येक धडा आणि व्हॉइस ओव्हर मी करू शकत होते. मी तेव्हा व्हॉइस ओव्हर वगैरे काय असतं हेही माहिती नसतं. त्या चित्राबरोबर गोष्ट सांगायची एवढंच मला माहिती होतं. आणि ते मी मुलांना ऐकवत गेले. मुलांना असं वाटायला लागलं की आपण धडे नाहीत तर आपण कार्टून फिल्म बघतोय. आणि त्यामुळे त्या मुलांचं त्याच्याशी, त्या भाषेशी जोडलं जाणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. म्हणजे मुलं म्हणायची की हम पोलिम खादा मी. तर मी इतकी आनंदून जायचे. म्हणजे त्याच्यानंतर मला काही संस्कृतज्ञ म्हणाले सुद्धा की तुम्ही पोलिम का त्यांना मान्यता देता? अहो म्हटलं खाईनात का, पोळी खातात ना, क्रियापद बरोबर आहे, मधलं नाम बरोबर आहे, त्याची विभक्ती बरोबर आहे, मग आणखीन काय पाहिजे म्हटलं भाषेला? भाषा प्रवाहीच असली पाहिजे. मग बॅगम पद्धती चालेल. आता त्यांना बॅग कळतंय पण पद्धती कळतंय, मम कळतंय. अहो मध्ये येईल ना, मोठे होतील तसे तेही त्यांना वाचता येईल, सांगता येईल. पण त्या मुलांना ती भाषा आपली वाटली पाहिजे. शिक्षकाचं काम एकच असतं की त्यांना गोडी लावता आली पाहिजे कुठल्याही विषयाशी. एकदा गोडी लागली ना की मग मुलात आणि त्या मार्कांमध्ये कधीही भांडण होत नाही. खरंय. जे मिळतील तेही त्याला आवडतात आणि खूप मिळूनही जातात. याचं एकही म्हणजे त्याला तो विषय आवडला पाहिजे. आणि विषय आवडण्यासाठी मुलाचं पहिलं पाऊल नसतं, पहिलं पाऊल शिक्षकांनीच उचलायचं असतं. मुलांना त्याच्यात आनंद कसा मिळेल माझ्या विषयामध्ये याचा विचार करायचा असतो. आणि म्हणून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही बोला. त्यामुळे मी जेव्हा हे त्यांना दाखवत होते ॲनिमेट करून फिल्म, इतका आनंद की शाळा बरं नसलं तरी संस्कृतचा तास आहे म्हणून मी जाणार, अशीही मुलं यायची. म्हणजे हा आपल्यालाच एक ताळा असतो की आपण करतोय ते बरोबर आहोत का नाही आपल्या मार्गावरती हे सांगणारं. आणि मला एवढंच नेहमी वाटत होतं की संस्कृती नेहमी म्हणतात की मृत भाषा आहे. हो, आता तर शक्यच नाही कोणी म्हणणं, पण काही वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं. तेव्हा मी मनाशी एवढंच म्हणायचं की आपल्याला फक्त एवढंच त्यांना सांगायचं की ती मृत नाहीये, तर ती विस्मृत आहे. बरोबर. मी हे 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. आता मात्र संस्कृतला अतिशय उत्तम दिवस आलेत आणि त्याचा खूप आनंद आहे. क्या बात आहे. ताई, तुझ्यासारखा शिक्षक असेल ना तर
प्रत्येक मूल जाऊन शिकेल खरोखरीच. आणि तो शिक्षक तुझ्यात डोकावतोच, आपण त्यावर नंतर येऊच. पण मगाशी बोलता बोलता तू इतक्या सहजतेने उल्लेख केलास की मी काही निवेदनं ऐकली नव्हती. म्हणजे तू ब्राह्मणवाडीत असताना ज्या कार्यक्रमात होते तेव्हा खरोखरच निवेदन ऐकली नाहीस किंवा अशी शैली डोक्यात ठेवून तू या क्षेत्रात आली नाहीस? नाही नाही, म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं अगं. म्हणजे काय, एखादा गाण्याचा कार्यक्रम मी ऐकला असेल कधी, पण आमच्याकडे जास्त करून शास्त्रीय संगीत ऐकलं जायचं आणि आई मला वेगवेगळ्या व्याख्यान आणि प्रवचन कीर्तनालाच घेऊन जात असायची. आणि एवढं खरंच माहिती नव्हतं म्हणजे. त्यामुळे निवेदन नेमकं कसं असतं, काय असतं, किंवा डोक्यात कधी विषयच आला नाही की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय. मी इतकी रमले होते शिकवण्यामध्ये, कारण तेव्हाचा 2 वर्षांचा सिलेबस सुद्धा मीच लिहिला होता. म्हणजे आता इथे मीच लिहिला होता म्हणण्यापेक्षा दुसरं तेव्हा काही समोर नव्हतं 5वी-6वीला. आणि जी दिल्ली बोर्ड किंवा इतर बोर्डाची पुस्तकं होती ती व्याकरणाधारित अधिक होती. तर मग आत्तापासून मुलांना देवा हा देवौ देवा हा पाठ करत हे करण्यापेक्षा त्यांना बोली शिकवलं तर अधिक कळेल असं मला वाटलं. म्हणून त्या दृष्टीतनं सिलेबस त्याचा डेव्हलप केला होता. त्यामुळे मी मजेत होते, खरं तर शिकवत होते छान आनंदात, आवडत होतं मला शिकवायला. पण त्या सगळ्यात माझा आवाज गेला आणि म्हणून मग हे शोधता शोधता मी इकडे वळले. त्यामुळे ह्या क्षेत्रात यायचं वगैरे किंबहुना त्याचा अवेअरनेसच नव्हता मनात, अचानकच आली असं म्हणायला हरकत नाही. अगं, पण कदाचित एका अर्थी हे म्हणजे कुठलेही आपण आधीचे संस्कार घेऊन येत नाही तेव्हा नवं उजळतं लख्ख होतं असं म्हटलं जातं. मला माहिती नाही ताई हे विधान मी करणं योग्य आहे का नाही, पण एक नक्की की बऱ्याचदा किस्से प्रसंगांमध्ये कुठेतरी निवेदनाची चौकट होती. आम्ही तरुण पिढी जसजसं तुझं निवेदन ऐकायला लागलो ना ताई, तसं त्याच्यातनं आम्हाला तत्व कळायला लागली, त्याच्या मागचे भाव कळायला लागले, रस कळायला लागला, अशा अनेक गोष्टी त्यातनं जाणवायला लागल्या. या काव्यगतापर्यंत तू कसं घेऊन जातेस आम्हाला? मला वाटतं आत्ता आपण आधी जे बोललो ना त्यातच ते उत्तर आहे, की आधी काहीच माहिती नसल्यामुळे, कारण काय वाचायचं हेही मला माहिती नव्हतं. नाही, मी पुस्तकं पुष्कळ वाचत होते पण चरित्र फार वाचली गेली नव्हती. त्यामुळे कुणाच्या प्रसंगातला कुठला किस्सा सांगायचा, कसं सांगायचं, बऱ्याचदा अज्ञानात सुख असतं तसं माझं झालं, की मला फार माहिती नसल्यामुळे मी त्या थेट काव्याला स्पर्श केला, की बाबा यातनं मला काय कळलंय तेवढं आपण सांगूया. उदाहरण सांगशील एखादं? म्हणजे आता कसं सांगू तुला, की सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का. हे जेव्हा मी गाणं ऐकते काय म्हणू, तेव्हा जेव्हा पहिल्यांदा बोलायचं होतं तेव्हा मला सारखं असं वाटत होतं की ही कदाचित कवी आपल्या प्रतिभेला तर हाक मारत नसेल ना, की त्याची सखी नेमकी आहे तरी कोण. सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, कारण शेवटच्या कडव्यामध्ये म्हटलं ना, बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळवरी. म्हणजे मला असं वाटलं की ही त्याची लौकिक सखी नसावी, ही त्याची प्रतिभा रूपी सखी असावी आणि हे काव्य पूर्ण झाल्याशिवाय काही मी इथून जायचा नाही, हे कदाचित त्याच्या मनामध्ये असेल. असं मला त्या काव्याकडे अधिक जावंसं वाटलं, कारण दुसरं काही माहिती नव्हतं म्हणून. हे त्याचं खरं आणि सोपं उत्तर आहे. त्याच्यामुळे मी त्या काव्याकडे गेले आणि काव्य मला लहानपणापासून आवडायचं. आणि आई माझी मराठीची शिक्षिका होती, त्यामुळे काव्य कसं समजून घ्यायचं किंवा त्याचा विचार नेमका काय करायचा. नंतर संस्कृत होतं BA ला, त्यात वेगवेगळी काव्य अभ्यासलेली असल्यामुळे थोडासा काव्याकडे माझा कलही होताच. आणि त्यामुळे निवेदनामध्ये आपोआप त्या काव्यावरती बोलण्याची एक मला इच्छा झाली आणि ते हाताशी असलेलं एक भांडवल वाटलं आणि त्यातनं बोलले, असं झालं. आणखी एक फक्त निरीक्षण म्हणून विचारते की बऱ्याचदा तुझं निवेदन ऐकताना किंवा व्याख्यान ऐकताना आम्हाला शब्दांची मुळं कळत जातात. व्युत्पत्ती समजते, त्यातल्या काही अनोखे संदर्भ समजतात. तर हे मूळ शोधायचं वेळ लहानपणापासूनच आहे का हळूहळू अभ्यासातनं येत गेलं? नाही, ही संस्कृतची देणे. हा, म्हणजे मला संस्कृतामुळेच, म्हणजे संस्कृत घेतलेलं कुणी मला वाटतं असा विचार करतच की त्या धातू काय आहे नेमका, कशातनं आलेलं आहे हे रूप, त्याचा नेमका वापर कसा होतोय, मग हे नाम आहे का क्रियाविशेषण झालंय. मुळात थोडं व्याकरणाचं पण, संस्कृत व्याकरणाचाही त्याच्यामध्ये खूप आपला प्रभाव आहे. उदाहरण अर्थ सांगायचं तर माप हा शब्द मला नेहमी वाटायचं काय असेल याच्या मागे. मग लक्षात आलं मा म्हणजे मोजणी, म्हणून जे आपण देतो ते माप. परिमाण याच्यामध्ये पण माच आहे, मात्रा याच्यामध्ये पण माच आहे, मोजणं जिथे जिथे येतं तिथे, असा तो विचार होत गेला. त्यामुळे संस्कृतला त्याचं बरंचसं हे आहे, किंबहुना संस्कृत मुळेच आहे. वा. पण तू जसं म्हणालीस तसं ही आपली जबाबदारी आहे असंही म्हणायला हरकत नाही ना ताई, कारण बऱ्याचदा इतके चुकीचे शब्द अगं, म्हणजे आमंत्रण निमंत्रण पासूनचे गोंधळ येते सगळे. तर अशा वेळेला तू सांगितलेल्या शब्दांनी बऱ्याचदा जागृती निर्माण होते
तर अशा संदर्भाने कधी विशेषत्वाने सांगण्याचे अनुभव आले का, किंवा तू तशा व्रताने सांगितलंयस असा कधी विचार झालाय? हो, मला असं वाटतं की बोलणाऱ्या माणसांनी मुळात चांगले शब्द वापरले पाहिजेत आणि योग्य त्या जागी योग्य ते शब्द वापरणं हे बोलणाऱ्याचं पहिलं, चांगल्या बोलण्याचं पहिलं लक्षण आहे की योग्य ठिकाणी योग्य शब्द आला पाहिजे. कारण त्या शब्दाला एक छटा असतात. आता प्रवीण डवणे सरांच्या लेखामध्ये एक छान आहे की त्यांनी सांगितलंय सायंकाळ, संध्याकाळ, सांजवेळ, तिन्ही सांजा आणि दिवे लागण, कातरवेळ, अशी त्यांनी सगळी एक यादी दिली आहे आणि सांगितलंय की कुठलाही शब्द कुठेही वापरून चालत नाही. म्हणजे असं की आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, आज दिवे लागणीला कार्यक्रम आहे असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. मग आज संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हणजे कार्यक्रमाची वेळ संध्याकाळ आहे. आता आयुष्याची सायंकाळ व्हायला आली, तो सायंकाळ हा कुठेतरी आपल्याला एका वेगळ्या छटेकडे घेऊन जातो. किंवा दिवे लागण म्हटल्यानंतर एखादी छान सुवासिनी आपल्याला दिसते जी देवाशी दिवा लावतीये. कातर वेळ म्हटलं की अशी स्त्री आठवते की जिचा पती म्हणा किंवा जिचा मुलगा म्हणा हा सीमेवरती लढतोय, तिच्या मनात ती एक कातरता आहे, म्हणूनच तर कातर वेळ शब्द आलेला आहे. तिच्या मनात ती कातरता आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दाला काहीतरी वेगळं सांगायचं असतं आणि त्या शब्दाचा योग्य तो अर्थ आधी आपण समजून घेऊन जर बोललो तर ते अधिक प्रभावी होतं. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा वक्तृत्व स्पर्धेसाठी म्हणा किंवा अशा ठिकाणी मला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा मी विशेषत्वाने सांगते की मुद्दा तुम्ही चांगला मांडाच, तुमचा विषय सखोलतेनं मांडता आलाच पाहिजे, पण विषय सखोलतेनं मांडत असताना घेतील समोरचे समजून असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला योग्य शब्द वापरलात तर तुम्हाला काय म्हणायचं हे थोडक्यात काम होईल. मार्क ट्वेनचं एक वाक्य आहे. मार्क ट्वेननी असं म्हटलं होतं की आय डिडंट हॅव इनफ टाइम टू राईट अ शॉर्ट लेटर सो आय रोट अ लॉंग वन. खरंय. कारण मोठं पत्र लिहिताना मी कसंही लिहिलं तरी समोरचा समजून घेणार आहे, पण मला 3च ओळीत संदेश पाठवायचा असेल तर माझा प्रत्येक शब्द योग्य ते वजन घेणाराच असला पाहिजे. म्हणून शब्दांचं महात्म्य खूप आहे आणि तो त्या त्या जागी एक एक लफ्ज बराबर वजन के साथ असं ज्याला म्हणतात तसा तुमचा शब्द तिथे येणं हे फार गरजेचं आहे. पण ताई, तुझा शब्द योग्य वजनानं पडत असला तरी तो जड नाही होत गा मला. तो कधीच जड बंबाळ होत नाही किंवा आपण शब्द बंबाळ होत नाही ते. तर हा साधेपणा एवढ्या सगळ्या कोट्या करून कसा साधतेस? मला वाटतं हा शिक्षकी पेशाचा गुणधर्म आला असावा. बरं. कारण काय, शिक्षकाचं मूळ काम काय असतं, विषय असतोच आणि वाचूनही कळणार असतं. म्हणजे काय पुस्तकं असली आणि शिक्षक नसला तरी पण चालू शकेल ना, पण असं नाही चालत. याचं कारण का की तो पुस्तकातला विषय नेमकं काय सांगायचंय ते सोपं करणं हे शिक्षकाचं काम आहे. बरं. आणि मला असं वाटतं की शिक्षक माझ्यात असल्यामुळे असेल कदाचित ते होत की एखादा विषय अधिक सोपा मी करू शकते का याचा माझा नेहमी विचार असतो. आणि म्हणून शब्द जरी वापरले तरी त्याच्यामधला भाव सोपेपणाचाच असल्यामुळे तो शब्दही कदाचित सोपा होऊन येत असावा असं मला वाटतं. म्हणजे मी तू म्हणतेस त्या दृष्टीतनं ऐकलं नाहीये कधी माझं, पण तरी पण तो शिक्षक डोकावतोच ग. हो, कारण आणि तो येणारच, कारण माझी ती आवड आहे. आणि मी शिक्षक हा शब्द मुद्दामून वापरते, म्हणजे मला प्राध्यापक किंवा अध्यापक अजिबात म्हणायचं नाहीये. कारण मी मगाशी तुला जसं म्हटलं की आपण त्यावर येऊच, बऱ्याचदा तुझी व्याख्यानं जेव्हा ऐकतो तेव्हा सातत्यानं एक काही विशिष्ट काळानंतर तू एक प्रश्न विचारतेस जिथं आम्ही विचार करायला सुरुवात करतो. तर तेव्हा मला असं वाटतं की ह्या शिक्षकाने तुला काय दिलंय की ज्यामुळे या सगळ्या गोष्टी तू जसं म्हणालीस तसं सहज वाटतायत पण त्या नाहीयेत. तो प्रश्न विचारते मी, कदाचित म्हटलं ना की आपणच आपल्याला विचारतो की हे असं का, आणि मग का नी आपण उत्तर सुरू करतो हे शोधायला. तर मला असं वाटतं की तो बोलता बोलता आपसुक माझ्या मनात येतो की पण का, असं का, मग कदाचित ते असं असेल का. तो संवाद असल्यामुळे त्या संवादाचं रूप कदाचित प्रगट संवाद घेत असावा आणि म्हणून ते प्रश्न अधेमध्ये येत असतात. पण हा सगळा शिक्षकाचाच गुण आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतो पण हे कसं, आणि मुलं पटकन सांगत नाहीत म्हटल्यावर शिक्षकच सांगतो. तसं निवेदकांनी विचारलं कसं, तर ऑडियन्स सांगू शकत असला तरी तेव्हा त्याच्यासमोर माईक नसतो, त्यामुळे आपल्याला वाटतं हे आपणच सांगायला पाहिजे म्हणून कदाचित असेल. पण प्रश्न येतो म्हणजे आपसुक येतो, तो विचारला जातो. आता आपण तुझ्या निवेदनासंदर्भात बोलतोच होत, पण त्यातल्या आणखीनही तुझे कलागुण खूप कमालीचे आहेत. त्यातला एक महत्वाचा गुण म्हणजे आता सरस्वतीवरची तुझी प्रार्थना प्रसिद्ध झाली. तर कविता हा तुझा जितका आवडीचा प्रांत आहे तशा तू लिहितेसही छान. पण मला वेगवेगळ्या काव्यांना तू स्पर्श केलेला आहेस त्या संदर्भात विचारायचंय. गांधारी पासून ते कृष्णातल्या महानाट्यातल्या कवितापर्यंत. मग आपण पुढच्या टप्प्यावर बोलूच.
काय मला मुळात कविता वाचायला खूप आवडतात. माझी आई खूप चांगल्या कविता करायची म्हणजे विशेष. अ, त्यामुळे मी प्रयत्न करायचे. त्या काही अशा फार उत्स्फूर्त वगैरे होत्या असं नाही, पण लहानपणी होती माझी पण एक डायरी. अच्छा. आणि आणि एकदा मी कुठल्या तरी मोठ्या कविता संमेलनामध्ये आईला पत्र आलं होतं. हम्म. तर मी म्हटलं आई मी पण जाते म्हणून, आणि बर. विसूभाऊ बापट त्याचे अध्यक्ष होते. तर त्यांनी हं. मला बोलावलं होतं कवयित्री म्हणून. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 6वी मध्ये मी होते तेव्हा आमच्या शाळेमध्ये इंग्रजी कविता लेखनाची एक स्पर्धा होती. आणि मी त्याच्यामध्ये लिहिली होती कविता, आणि जवळजवळ 200-250 कविता होत्या, आणि त्या कविता शंकर वैद्यांनी तपासल्या होत्या. आहा. आणि आमच्या असेंब्लीमध्ये शंकर वैद्य सर आले होते, आणि त्यांनी पहिला नंबर कवयित्री धनश्री गोखले सांगितलं. त्याच्यानंतर मी कित्येक दिवस हवेमध्ये होते की कवयित्री त्यांनी मला म्हटलं होतं. आणि त्यामुळे मला आवडायच्या, पण मग नंतर मला वाटतं ते थोडंसं कमी झालं. आधेमध्ये सुचतात, नाही असं नाही, पण फार काही अगदी सातत्याने तो प्रवाह असतो असं वाटत नाही मला. अगं पण म्हणजे गांधारी हा पुरा हां. वेगळाच नाही, तो मी मार्ग. बॅले बरेच लिहिलेत आतापर्यंत. हम्म. म्हणजे गांधारीवर लिहिलाय, किंवा रंग बदल, म्हणजे प्राणी आणि रंग असा एक विषय मला शाळेमध्ये होता. मी बहुतेक बॅले फॉर्ममध्ये खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. क्या बात आहे. कारण मला असं वाटतं की नृत्य, नाट्य ह्याच्यातनं छान एखादी कलाकृती चांगल्या पद्धतीने पोचू शकते. आणि मी शाळेमध्ये असल्यामुळे, आणि नंतर सुद्धा अनेक नृत्यालयांसाठी मी असे विषय घेतलेत. म्हणजे एकता आहे, किंवा गांधारी आहे, किंवा योगेश्वर कृष्ण आहे, या सगळ्यावरती असं बॅले फॉर्ममध्ये मी लिहिलेलं आहे. म्हणजे वा. पण तेव्हा म्हणजे असं सगळं उत्स्फूर्त असतं असं नाही. याचं कारण असं आहे की मला मुख्य ती कथा पुढे घेऊन जायचे, आणि त्या कथेसाठी काही गोष्टी पुढच्या आणि आधीच्या या सगळ्यांचा एकत्र करणं एखाद्या गाण्यामध्ये, यासाठी थोडासा विचार पण करते मी. म्हणजे एवढी काही माझ्याकडे कवी प्रतिभा अशी असामान्य काही नाहीये, त्यामुळे ती फार उत्स्फूर्त येतं असंही नाही. एवढा उल्लेख झालाय तर आम्हाला एखादी कविता ऐकवशील का? मी मध्ये एक गझल लिहिली होती, ती फक्त अरे वा. सांगते. इर्शाद. जो आंखें मूंद कर बैठूं, हम्म. जो आंखें मूंद कर बैठूं, तो खुद को अजनबी पाऊं, तो खुद को अजनबी पाऊं, जो कहना चाहती हूँ मैं वो मुझसे कह नहीं पाऊं. म्हणजे मी डोळे जेव्हा बंद करून बसते तेव्हा मी नसतेच, आणि त्यामुळे मी मला काही सांगू पाहते ती मी कधीच मला स्वतःला सांगू पाहत नाही किंवा सांगू शकत नाही. आता मला सगळं हे आठवत नाहीये, पण काय आठवलं तर मी सांगते पुढे. वा. आणि मला गाता येत नाही, त्याच्यामुळे तू छान. अगं म्हणजे गायला नंतर गाता येत नाही, इतकं छान गायलीस. आणि तू म्हणतेस तसं ते तरन्नुम के साथ ऐकतानाची जी मजा आहे ना गझलेची, बघा मला पुढचं कडवं आठवत आहे, थोडं नक्की सांगते. नक्की जरूर. खुदा की बंद है मुट्ठी, न जानू है खुशी या गम, खुदा की बंद है मुट्ठी, न जानू है खुशी या गम, है आंसू ही मेरी फितरत के मोती कह नहीं पाऊं, के मोती कह नहीं पाऊं, न बरसे बूंद बादल से तो आंखें भर ही आती हैं, न बरसे बूंद बादल से तो आंखें भर ही आती हैं, हमेशा नम मेरी आंखें मैं सूखा सह नहीं पाऊं, मैं सूखा सह नहीं पाऊं. अशा काहीतरी परत काहीतरी. मला आवर्जून सांगावसाठी पुन्हा शेवटचं कडवं गे, इतकं सुंदर आहे ताई ते सगळं. न बरसे बूंद बादल से तो आंखें भर ही आती हैं,
हमेशा नम मेरी आंखें, मैं सूखा सह नहीं पाऊं, मैं सूखा सह नहीं पाऊं. काय बोलू ताई कवितेनंतर, इतकी सुंदर गायलीस एकतर. अगं बाई. अगं पण म्हणजे हे हे व्यक्त करण्याच्या पलीकडे मी एवढंच म्हणेन मनापासून, उर्दू हा विषय म्हणजे त्याच्यावरून उर्दूवर येऊच या, कारण एक वेगळा पूर्ण बाज उर्दूमध्ये असतो, पण ती भाषा भुरळ घालत राहते आपल्याला. तर त्या भाषेपर्यंतचा प्रवास तुझा कसा होता? आणि मला आवर्जून हे विचारायचंय की उर्दू मधल्या लाघवीपणानं तुला आणखीन काही पुष्टी दिलीये का वेल्हाळपणाला? हम्म, उर्दूचं आकर्षण मला खरं निर्माण झालं ते संदीप गुप्ते जे आपले शायर आहेत हा. त्यांचा कार्यक्रम ऐकून. म्हणजे मी बर. श्रोता म्हणून अनेक कार्यक्रमांना जायचे जाते. तर तेव्हा त्यांचा कार्यक्रम होता, तेव्हा ते इतकं सुंदर बोलत होते, बर. म्हणजे असा विश्वासच वाटत नव्हता की ह्यांचं आडनाव गुप्ते आहे. आणि त्यांचा दिवाण प्रसिद्ध झालाय. हो, खूप हो. कमी शायर आहेत की ज्यांचा दिवाण प्रसिद्ध होतो, तर त्याच्यामध्ये त्यांचा झालाय. आणि अप्रतिम शेर त्यांचे, म्हणजे एक साधा अगदी हिंदीतला शेर त्यांचा सांगायचा तर, की जब पेड़ बड़ा हो जाता है तो साया भी घना हो जाता है. किती सुंदर सांगितलंय की खरंय. मोठं होताना माणसाने कसं व्हावं, किती 2 ओळींमध्ये सांगितलंय. वा. आणि ते इतकं, जरासी प्यास म्हणून त्यांचा कार्यक्रम होता, हम्म. आणि ते इतकं अप्रतिम बोलत होते ना, की त्या घडीला मला असं वाटलं की निदान ही भाषा आपण आपल्या आनंदासाठी शिकली पाहिजे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मी खरं तर माझं बरंच वर्ष बरीच गेली कुर्ल्यामध्ये. त्यामुळे कुर्ल्यात तर खरं ही म्हणजे सगळ्या फलकांवरती सगळीकडे दिसत होती, पण त्या वातावरणामुळे असेल मला कधी ती शिकावीशी वाटली वाटली नव्हती. नाही. पण हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, ही भाषा आपण प्रयत्न तर करूया. वा. मग संदीपजींना विचारलं, मग त्यांनी मला त्यांचं एक पुस्तक दिलं. हम्म. त्या पुस्तकामध्ये उजव्या पानावरती देवनागरी स्क्रिप्टमध्ये होय, होय. आणि डाव्या पानावरती उर्दू ह्याच्यामध्ये ते छापलेलं आहे. पण मला त्याचा काही उपयोग नव्हता याचं कारण मला अक्षरही कळत नव्हती, अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे तो विषय तसाच मनात राहिला. पण कुठलीही गोष्ट सुरू होण्यासाठी म्हणा, त्याला योग्य वेळ यावी लागते, हेच खरं. खरंय. त्यामुळे तो विचार फक्त मनात होता. आणि एकदा आदित्य ओक बरोबर येत असताना आम्ही असं बऱ्याचदा एकमेकांना शेर कविता सांगत सांगतच कार्यक्रम झाला की यायचो. तर तेव्हा तो मला म्हणाला की तुला शिकायचंय का? म्हटलं हो, खरंच शिकायचंय. मग त्यांनी ठाण्यातल्या आनंद कुलकर्ण्यांचा हे दिला. वा. आणि त्यांच्याकडे जाऊन मी असं समोरासमोर बसून असं 1 महिना सुद्धा शिकले नाही. पण ते गुरुकृपा असते तसं झालं असावं की त्यांच्याशी बोलता बोलता होऊन गेलं, जमून गेलं. वा. आणि वेगवेगळ्या गोष्टींकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं, शब्दांकडे लक्ष वेधलं, की ती भाषा कशी आहे, त्याचा लहेजा काय आहे, ते नेमकं मला त्यांनी दाखवलं. म्हणजे गुरुचं काम हेच असतं ना, की लहानपणी अक्षर अगदी हाताला धरून गिरवायचं असतं, नंतर फक्त लांबून सांगायचं असतं. वा. तसं त्यांनी मला फक्त त्या भाषेकडे दाखवलं की ही भाषा ही अशी चालते, बाकी बघा तुम्ही काय कसं करताय तसं करा. असं त्यांनी, मला वाटतं कधी कधी हा मोकळेपणा सुद्धा खूप गरजेचा असतो. आणि आपण चुकलो किंवा नाही जमलं आपल्याला काही, तर सर आहेत, हा सगळ्यात मोठा विश्वास होता. आणि तो आजही आहे त्यांच्याविषयीचा विश्वास. आणि म्हणून मी तिकडे वळले. आणि त्या भाषेची नजाकत फार वेगळी आहे, त्याचे शब्द खूप सुंदर आहेत. तसं काय प्रत्येक भाषेतले शब्द उत्तम आहे, हर एक भाषा अपने आप में महान होती है. पण उर्दूमध्ये काय आहे ना, की त्याच्यामध्ये जी तरलता आहे ना, ती थोडीशी अधिक आहे असं मला वाटतं. की साध्या साध्या शेरो शायरीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडला जातो. म्हणजे आता अहमद फराज साहेबांचाच एक शेर आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की ये सोचकर मैंने तो वो तस्बीह तोड़ दी फराज. तस्बी म्हणजे जपमाळ. ये सोचकर मैंने तो वो तस्बीह तोड़ दी फराज, उसका नाम क्या गिनकर लूं जो बेहिसाब दे. क्या बात. की किती सुंदर विचार आहे याच्यामध्ये, की खरंच आहे ना, की आपण 108 झालं बरं का, आता मी एवढा करणार आहे बरं का, आपलं सगळं मोजमापात मध्ये असतं. पण तो जेव्हा देताना कुठलं मोजमाप जर ठेवत नाही, बरोबर, तर हा एक एक शेर खरं कधी कधी असा चमत्कार करून जातो. वा वा. या घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले, निदा फाजली साहेबांचा शेर आहे की घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. हा हा. जे करायचं तिथे तेच इथे करणार आहोत ना. शेवटी काय, पुन्हा सर्वत्र तोच भरलेला आहे. ईशावास्यमिदम सर्वम हे तिथे सुद्धा प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यामुळे त्या भाषेची ताकद आहे ती.
कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मांडण्याची, आणि वा. एक त्याचा ढंग वेगळा आहे. प्रत्येक भाषेचा लहेजा वेगळा असतो, तसा तिचा भाषेचं हे वेगळं आहे असं मला वाटतं. ताई तू बोलत असताना हेही कुठेतरी मनात झिरपत राहतं ना, की एक भाषा आणि संस्कृती यांचं एक अनुसंधान असल्यासारखं असतं. तर उर्दू, संस्कृत, जर्मन, इंग्रजी, मराठी या सगळ्या भाषा जरी तू जाणत असलीस तरी त्याबरोबर संस्कृतीची सुद्धा एक खास ओळख असते. तर यांची कुठेतरी सरमिसळ म्हणण्यापेक्षा तुला या एकमेकांना संलग्न वाटतात का, आणि त्या तुला काय काय देऊ पाहतात? ते मला वाटतं प्रत्येक भाषा एक आपली स्वतःची संस्कृती दाखवत असतेच. आणि आता साधं आपलं संस्कृत भाषेचा विचार जर केला, तर मला असं वाटतं, हे मला काय असं ठामपणे माझा दावा वगैरे नाहीये, परंतु मला असं वाटतं की संस्कृत भाषा ही कर्मणीमध्ये अधिक छान वाटते, बरं. किंवा ती कर्मणीत विशेषत्वानी चालते. म्हणजे उदाहरणार्थ की रामः आम्रम अखादत, यापेक्षा रामेण आम्रम खादितम हे अधिक गोड वाटतं, बरोबर. किंवा साधारणपणे ती कर्मणीत अधिक चालते. तर मी विचार करत होते की का असं असेल, की असं कर्मणीमध्ये म्हणजे आपण मराठीमध्ये बोलताना सामान्यपणे माझ्याकडून असं म्हणत नाही, बाय संबडी असं सारखं वापरत नाही, पण संस्कृतामध्ये मया, रामेण, त्वया हे पटकन येतं. असं का होत असेल? तर सहज माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला काय सांगितलंय की क्रिया महत्वाची आहे, तू नाही तो और सही, करता दुसराही करू शकतो, नाही का? ती क्रिया घडणं महत्वाचं. आणि आपला हा असा विषय आहे की विश्वास आहे की केलं जातं, कुणीतरी ते करवलं जातं आपल्याकडनं, म्हणजे आपल्याकडून. तर कदाचित त्या विचारामुळे असेल, तर कर्तरीपेक्षा संस्कृताला कर्मणी अधिक जवळचं वाटतं. वा. की तिथे कर्त्याचं महत्व नाही, कर्म होणं महत्वाचं आहे. जसं कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलंय की बाबा रे, तू उभा राहा मध्ये आणि युद्ध कर. खरं तर मी त्यांना आधीच मारलंय, मयई वैते निहता पूर्वमेव, त्यांना मी आधीच मारलंय, तू आता उभा राहा आणि प्रत्यक्ष त्याचं युद्ध कर. म्हणजे तो सगळंच करवतो आहे, आपण फक्त मध्ये उभे आहोत. जसं कबीरजी म्हणाले की हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही. माझा धर्म कुठला विचारताय? अहो मला माहितीच नाही, कारण मी माझा धर्म अभिमानानं का सांगावा? कबीरजी म्हणतायत हे काही काळापूर्वीच आहे, हल्ली हे सतत सांगत राहावं लागतं की हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही, पंचतत्व का पुतला गैबी खेलन माही. अहो शेवटी हा पंचतत्वाचा पुतळा आहे, आणि कशासाठी? गैबी खेलन माही. त्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी आपल्याला घडवलंय, नाही का? तर त्याच्यामुळे हा आपण फक्त आहोत, पण काहीतरी करवलं जात आहे आपल्याकडनं. आणि म्हणून असेल कदाचित की संस्कृत हे कर्मणीच्या आधाराने अधिक चालत असेल असं मला वाटलं. म्हणून काही मराठीमध्ये किंवा हिंदी ह्याच्यामध्ये कर्ता महत्वाचा असं नाही, भाषा तशीच असते, फक्त ती जेव्हा प्राकृतामध्ये येते तेव्हा त्याला काही वेगळे नियम घेऊन येते. पण प्रत्येक भाषा आपली संस्कृती नक्की दाखवत असते, खरं हे अगदी 100%. आणि त्याची बिंब प्रतिबिंब उमटत जातात ना. जसं मगाशी तू फराजजींचा शेर सांगत होतीस, तर मनात तेच रेंगाळत होतं की आपली तुकोबांची ओवी आहे ना, की भक्तीची या मापे मोजतो अनंत. बरोबर बरोबर. तर ती कदाचित बिंब जन्मभरीच्या श्वासाई तुकी मोजी आली हरिनाम. अगदी. तर आत्ताच जसे आपण बोलता बोलता दाखले देतोय ताई, पण या दाखल्यांची जे कुठेतरी भीती असते का की अनेक दाखले झर 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 समोर येत जातात. आणि म्हणजे मला ताईविषयी आवर्जून सांगायचं आहे की मी ताईशी गप्पा मारत असताना तिला विचारलं की ताई किती 40-50 विषय तयार असतील? तिने तसंच उत्तर दिलं की अगणित, माहित नाही ग, मोजले नाहीत, असं इतक्या सहजतेने म्हणाली. तर हे असं अमाप असणं आणि तरीही नेटकं बोलणं हे खूप अवघड आहे अगं. तर हे वेचक आणि वेधक हे दोन्ही कसं सांभाळतेस? मला असं वाटतं की कुठल्याही कलावंताला ना कुठे थांबायचं कळलं तर बऱ्याच गोष्टी कळतात. आणि कसं आहे की याच्यामध्ये मी माझ्या आईचा उल्लेख मुद्दाम करीन, कारण मी लहान असताना जेव्हा वक्तृत्व स्पर्धांना जायचे वेगवेगळ्या, तर तेव्हा ती यायची माझ्या बरोबर. आणि तेव्हा तो एक टाइम लिमिट असते ना, म्हणजे 2+1 अशी घंटा वाजणार वगैरे. तर ते कुठेतरी तेव्हा मनात असतं की 2 मिनिटांनंतर एवढे आणि 1 मिनिटांनंतर संपलं पाहिजे. तर ते मला असं वाटतं की बोलणाऱ्यांनी कायम भानावर राहावं. आता आपण वक्ता म्हणून गेल्यावर कोणी घंटा वाजवत नाही, पण ती आपल्या मनात वाजली पाहिजे. त्यामुळे मी जर निवेदक असेल तरी ती माझ्या मनात वाजली पाहिजे की झालाय 2 मिनिटं, आता ही पुढची तुम्हाला बोनस दिली आहेत, पण खरं तर हा गाण्याचा कार्यक्रम आहे. मुळात आपलं स्थान आपल्याला कळलं पाहिजे की मी जर निवेदक असेल तर मी तेवढंच बोललं पाहिजे, निवेदकाला साजेसच बोललं पाहिजे.
म्हणजे आपण स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण जेवढं असतं तेवढंच पडलं पाहिजे, नाहीतर आमटी फारच गोड व्हायची. ते पक्वान्न नाहीये, ते आमटीला चव वाढवण्यासाठी गुळ आहे. तर आपण तेवढंच असलं पाहिजे. आणि मी म्हटलं ना तुला की ती बेल जी काही बसली डोक्यात ना ती अजूनही वाजते. आणि त्यामुळे खूप काही समोर असेल तरी सुद्धा नेमकं आता इथे अगदी बरोबर काय जातं याचा आपण विचार करतो. बरोबर. आणि नेमकं तेवढं सांगितलं, पुढे गेलं. मुद्दा कळणं महत्वाचं. बऱ्याचदा आपलं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मला काय येतं ह्यापेक्षा मुद्दा जातोय का एवढं जरी बघितलं तरी काम होतं. मग त्याच्यामध्ये कधी कधी त्या 3-4 वाक्यातही संपायला पाहिजे. जर मला जास्त वेळ लागत असेल तर मी कुठेतरी कमी आहे. त्यामुळे कमीत कमी बोलण्यात जास्त मला जमलं पाहिजे. वा. पण बरोबर विरुद्ध ताई, निवेदनाला 3 मिनिटात बोलायचं असतं आणि तोच विषय जेव्हा विस्तारानं 3 तास मांडायचा असतो तेव्हा, कारण तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एकेका ओळीचा आयाम स्पष्ट करता येतो. जसं मी आता हा शेर घेतला, कबीरांचा दोहा घेतला की पंचतत्व का पूतला गेवी खेलन माही. एवढी ओळ जर मला सांगायची आहे सविस्तर, तर मी पंचतत्व म्हणजे काय ते सांगेन, ती आपल्या शरीरामध्ये कशी आहेत ते सांगेन, गेबी म्हणजे काय ते सांगेन, गेबी खेलन माही म्हणजे काय ते स्पष्ट करीन. जे मी तिथे फक्त एवढं सांगेन निवेदन करताना कदाचित की त्यांनी खेळण्यासाठी आपल्याला जन्माला घातलाय, पण ह्या खेळण्याचा संदर्भ काय आहे मग तो मला सांगायला लागेल तिथे. एकोहम बहुश्याम प्रजायेयम, मग अमृतानुभवाचा तिथे संदर्भ येईल. म्हणजे ती एक ओळ विस्तारण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत. त्यामुळे विस्ताराने बोलणं अधिक सोपं असतं. पण मला थोडक्यात बोलायचं असेल तर मला कळलं पाहिजे आता फक्त मला काय म्हणायचं हे तिथपर्यंत गेलं पाहिजे. बरोबर. पण ताई, विस्तार म्हणजे पालढाळ नाही, हे कसं सांभाळणार? हो, पालढाळ नाही म्हणजे आपण काय आता सगळेच खरं तसं असतो आपण, पण सतत परीक्षक आपल्यातला जागा पाहिजे सतत, की आपण पुढे अधिक तर बोलत नाही होत ना, किंवा एखादा मुद्दा कळला तरी मी पुन्हा पुन्हा तेच सांगतेय का. इथेही मला माझ्यातला शिक्षक फार कामी येतो असं वाटतं, कारण मुलं ना तुम्हाला इतकं करेक्ट दाखवत असतात ना की त्यांना कळलेलं सुद्धा ते दाखवतात आणि कंटाळाला हे सुद्धा इतक्या सहजतेनं मुलं दाखवतात. बरं. म्हणजे श्रोते सुद्धा कधी कधी आता ह्यांच्यासमोर कसं दाखवायचं ह्यांना कंटाळालाय ते, म्हणून ते बिचारे हसत बिसत बसतात. मुलांना त्याच्याशी काही नसतं, मुलं खूप खरं दाखवतात, कळलं तरी त्यांचे डोळे लकाकतात आणि तेच तुम्ही पुन्हा पुन्हा सांगायला गेलात तर त्यांना आवडत नाही. त्यामुळे तिथे मुलं असली समोर आपल्या की तेच असं होतं की आपल्याला कळतं की ह्याला कंटाळा येणार आहे पुन्हा हाच मुद्दा आला तर. ते थांबणं महत्वाचं. खरंय. जसं तू म्हणालीस की आपण आपले परीक्षक असलो पाहिजे, तसं अनेकदा तू हे बोलतानाही आपल्या गप्पांमध्ये सांगितलंस की निरीक्षक आपण उत्तम असावं लागतं. फक्त त्याला एक प्रश्न मला एवढाच विचारायचा आहे की तू नुसती निरीक्षक नाहीयेस. तू जेव्हा निरीक्षण नोंदवतेस ना तेव्हा माणसाने त्यांच्या वृत्ती दिसतात ग. तर इतका खोलवर कसं पाहता येतं? तो पिंड, मला असं वाटतं की कदाचित तो पिंड असेल माझा, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा तो काय विचारत नाही हे सगळं करतोय, किंवा त्याचा भाव काय आहे, त्याचा स्थायी भाव काय, त्याचा त्या घडीचा भाव काय, हा बघण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे एखादं मूल जेव्हा काय आपल्या समोर काहीतरी सांगतं की ताई हे द्या, ताई हे द्या, त्याला आपण केळं देतो, त्याला केळं नको असतं, त्याला पैसे हवे असतात, आपण लगेच विचार करतो की असं का असेल. त्याच्यावर पटकन बोलण्यापेक्षा का ह्याला केळं नकोय पण ह्याला पैसे हवे, त्याच्या मागचं काय हे आहे. मग पुढच्या वेळेला जाऊन आपण त्याला विचारू शकतो की बाबा तुला खायला नकोय आणि पैसे का हवेत. आपणच आपल्याला त्या निरीक्षणातनं वाढवत राहू शकतो की बाबा एखादं मूल असं का वागतं. तो मी म्हटलं तसं की मलाही याचं उत्तर सांगता येणार नाही, पण मला स्वतःला माणूस फार आवडतो म्हणून असेल. म्हणजे माणूस आवडतो की मला एखाद्या व्यक्ती भेटल्यानंतर की बाबा ह्यांचं कसं गेलं असेल आयुष्य, कसं असेल हे सगळं. किंवा लहानपणी आमच्याकडे असं म्हणजे आपण स्टेशनवर वगैरे एखादी वेडी व्यक्ती बघतो किंवा अशी बसलेली मंडळी, मला नेहमी वाटतं की काय असेल यांचं, काय यांच्या घरी कोण असेल, हे असे इथे का आले, काय त्याच्या मागचं कारण आहे. मी काही समाजसेवक नाही त्यामुळे पुढे मी जात नाही कदाचित, तिथे मी अडते, पण माझ्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही की काय कोणी नसेल का या बाईला घरामध्ये, किंवा ही बाहेर का आली असेल. त्यामुळे त्या भावाकडे जायला मला अधिक आवडतं. असं म्हणजे मला सांगता येत नाहीये किंवा मला ते काय सांगू मला समजत नाहीये. तुझा प्रश्न कळलाय मला, पण मला उत्तर नाही देता येते. अरे काय त्याच्यामुळे अगं, पण तू जे म्हणालीस की भावनेला भाषा नसतेच ना ग, तू भावापर्यंत पोहोचलीस तर ती भाषेत कशी काय मांडता येणार. म्हणजे तो असा पटकन तो विचारतो की काय काय असेल ह्याचं नेमकं. खरंय. या सगळ्यामध्ये एक
पुन्हा आपण जे जे उलगडतोय तर ह्या सगळ्या जीवनदर्शनात नाट्य आहे ताई. हम्म. आणि ते नाट्यही तुला फार आकर्षित करत राहतं. मग ते तुझ्या निवेदनात तर उमटतंच, पण नाटकाची आवड म्हणून पण. हो, नाटक मला खूप मनापासून आवडतं. म्हणजे मला नाटकात काम करायला बोलावलं सुद्धा होतं आणि माझी खूप इच्छा होती, की आपण हो? व्यावसायिक नाटकच करायचं म्हणून. काय काय हो, सांगतेस? मला 2 वेळा चांगली संधी आली होती. मी कोणत्या? कॉलेजमध्ये असताना रुईया कॉलेजमध्ये मी हं. होते आणि बहुतेक वेळेला मला मोनो ॲक्टिंगमध्ये बक्षिसं अरे मिळायची. वाह! कारण माझी ती आवडच होती म्हणा. हं, हं, हं. आणि मला एक सुधीर जोशी त्या हं, नाटकामध्ये हं, हं. होते. मला आता नाव आठवत नाही, खूप वर्ष झाली. तेव्हा त्यांनी मला एकदा म्हणजे त्या ग्रुपनी ऑडिशनला बोलावलं होतं. विजय गोखले दादांनी एकदा हं. सांगितलं होतं. त्यामुळे नाटकात जगन्नाथ गावकर म्हणून एक खूप छान नट होते. बरं. त्यांनी मला 2-3दा वेगवेगळ्या नाटकासाठी घेतलं होतं. आमची तालीम पण झाली होती. अरे. पण मला ते करायला वेळ झाला नाही, जमलं नाही. हं, कारण हं. तेव्हा मी टी-वायला होते. मला नाटक आवडत होतं. आमच्या घरनं कुठलीही मला बंधनं नव्हती, की नाही करायचं, अमकं नाही वगैरे काही नाही. आई म्हणाली, "तुला नाटकात करायचंय, खुशाल कर." हं, पण हं. माझी मैत्रीण अर्चना, हं. तर ती मला नेहमी म्हणायची, की "धनश्री, हे BAचं वर्ष आहे हां. तर हं. तू आत्ता मला असं वाटतं तू आता अभ्यास कर. बरं. नाटक तुझं कधी होईल, हं. पण तू आत्ता अभ्यास केला पाहिजेस." आणि काय माहिती माझं तिचं इतकं लहान 11वी पासूनचं सख्य ना, की ती सल्लागारच आहे माझ्या आयुष्यातली. बापरे! अनेक गोष्टीत ती मला सल्ला देते आणि ती वकीलच झाली. हां. म्हणजे BAला एवढं गोल्ड मेडल तिला मिळालं. त्याच्यानंतर सुद्धा ती वकिलीलाच गेली. तिने MA केलं नाही. बापरे! हां, अच्छा. त्यामुळे तिचा सल्ला देणं आणि ती बरोबर असा देते, की तुम्हाला तो स्वीकारावा लागतो. वाह! तसं तेव्हा तिने मला सांगितलं, की "धनश्री, तू आत्ता अभ्यासावर लक्ष दे." हं, हं. आणि BAला मी अगदी मनापासून अभ्यास केला. म्हणजे आमच्या दोघींच्या ह्याच्यामध्ये फक्त 1 मार्काचा फरक होता. तिला 462 होते आणि मला 461 होते. आई गं! अच्छा. पण तिने मला सांगितलं, की "नाही, तू नाटक वगैरे हे नंतर करू शकशील, हं, पण हं. डिग्री महत्त्वाची हं. आणि तुझा अभ्यास महत्त्वाचा." म्हणजे मला इतकी गंमत आज असं वाटतं, की एखादी मैत्रीण तुम्हाला किती छान पद्धतीनं तुमच्या अभ्यासाकडे वळवू शकते, याचं अर्चना एक उत्तम उदाहरण आहे. अगं, पण आम्ही अभिनेत्रीला मुकलो ना छान. नाही, आता मी सध्या एका नाटकामध्ये काम करतेय. हो? कुठे? म्हणजे शाकुंतल रसास्वाद नाट्य रसास्वाद, म्हणून आम्ही येस. ते करतो. हो. मी आणि डॉक्टर प्रसाद भिडे. होय, होय. आम्ही दोघंच जण सगळी पात्र उभी करतो. वाह! आणि त्याच्यामुळे ती माझी कुठेतरी राहिलेली आवड अशी पूर्ण पूर्ण होती. होतीये. किंवा सवेश एखादा करायला मिळाला की नटी हो, होतेस तू. हो, हो. सवेश कार्यक्रमांमधनं पण असतोच, आपण करत असतोच. वाह! पण ताई, नाटकं लिहिलीये सुद्धा तू. हो. तर त्याविषयी नक्की सांग. जसं तू मगाशी झरकन उल्लेख केला फक्त की लहान मुलांसाठी लिहिलीस. हो. पण कृष्णासारख्या चरित्रावरती महानाट्य हो. आणि दुसरीकडे कुसुमाग्रज शिरवाडकर हो. या कवी आणि साहित्यिकातला एक वेगळाच संवाद तू चतुरंगसाठी उलगडलास. हे कसं, म्हणजे भीती नाही वाटली नाही, नाटक मला लिहिताना? खूप भीती वाटली हे सांगताना. पण चतुरंगाचे किंवा लिहित असताना विद्याधर निमकर जे आहेत त्यांनी मला असं सांगितलं, की "धनश्री, तू लिहावंस अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे." हां. तर मी म्हटलं प्रयत्न तर करून पाहूया. हं. आणि म्हणून शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हं. मी आधी मुख्य काय केलं माहितीये, मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं सगळं वाचून काढलं. बर. म्हणजे कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता पुन्हा वाचल्या, शिरवाडकरांची सगळी नाटकं पुन्हा वाचली. म्हटलं जेव्हा कवी लिहितो तेव्हा त्याची एक शैली वेगळी आहे आणि शिरवाडकर लिहितात तेव्हा त्यांची शैली वेगळी आहे. तेव्हा ह्या एकाच व्यक्तीमधल्या ह्या 2 शैली आहेत. तर ते जर आपल्याला छान उतरवता आलं तर आपण एक पायरी पुढे गेलो. आणि ते हळूहळू जमत गेलं. आणि बघता बघता काय 5-6 दिवसात ते नाटक पूर्ण झालं माझं लिहून. हो, कारण का माहितीये, मलाच उठावंसं वाटायचं नाही. बाकी काही करावंसं वाटायचं नाही त्यावेळेला, की नाही आता फक्त हेच लिहिलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणजे मी सगळं बाजूला ठेवलं होतं, की इतकी त्याच्यात मी गुंतून गेले होते. आणि ते नाटक झालं पण छान. चिन्मय मांडलेकर होते, त्याच्यानंतर दीपक करंजीकर आणि दिग्पाल लांजेकरनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. तसं किंवा मी आता ज्ञानेश्वर अगदी आत्ताची नाही, कलर्सवरती जेव्हा अगदी कलर्स मराठी सुरू झालं तेव्हा 10-10 भागांच्या हे असायच्या ना. तर मला असं व्हायचं नाही, आपण हे लिहितच राहायला पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची मालिका होती आणि मला ते संवाद द्यायला इतका आनंद मिळायचा. आणि कधी कधी तर मला इतकं रडायला यायचं ते सगळं लिहिताना, की एकदा मुक्ताबाई लहान असतात आणि ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज गेलेले असतात भिक्षा मागण्यासाठी म्हणून. आणि मुक्ता आईला विचारते की आई मला खूप भूक लागली आहे. तर आई म्हणते अगं दादा येईल, ज्ञानादादा, हा निवृत्ती दादा येईल, मग तू खाशील की नाही. आणि त्या दिवशी त्यांच्या झोळीत काहीच पडलेलं नसतं, म्हणजे शेणाचे गोळे पडलेले असतात फक्त. ते येतात घरी आणि मुक्ताची ती अवस्था पाहतात
मी म्हटलं इथे काय लिहूया. तर मी असं म्हटलं की लिहिलं होतं त्याच्यामध्ये की ज्ञानोबा सांगतात, मुक्ते भूक लागली आहे ना, तर डोळे बंद कर बरं आणि अशी ओंजळ माझ्यासमोर उघड. हा, हे बघ मी केवढे तरी छान चुरमुरे तुझ्या ओंजळीमध्ये घातलेत बघ, आता खा बरं. आणि अगदी शांत चित्ताने चावून चावून खा, त्यातल्या प्रत्येक दाण्याची गोडी बघ आणि बघ तुला समाधानाचा ढेकर येतो का नाही. असं मी ते लिहिलं आणि मी म्हणजे इतकं ते मला असं भरून आलं की खरोखर ह्या मुलांनी कसं सगळं हे केलं असेल. तर ते लिहिताना पण माझी हीच अवस्था झाली होती. मला असं दुसरं काही वाचू नये, लिहू नये, करू नये वाटायचं. फक्त त्याच्यातच आपण राहावं असं वाटायचं. त्यामुळे ती आवड आहे माझी. संवाद लिहिणं मला खूप आवडतं. मुळात संवादच मला आवडतो. तर तेच म्हणणार होते, त्यामुळे तो लिहायला मला आवडतं मनापासून. वा. अगं पण ज्ञानोबा लिहिणं सोपं नाही ताई. नाही, सोपं नाहीये, पण झालं. पुन्हा म्हणजे मगाशी तो धागा सुटलाय, पण परत थोडे जोडून घेते की अगं ज्ञानोबांसारखी भाषा आमच्यासाठी ती क्लिष्ट आहे ग, पण इतकं सोपं करून. आणि बरं मालिका हा रूपबंध किंवा हा फॉर्मच असा आहे की तुम्हाला ते इतकं साधं साधं करून सांगावं लागतं. तर हे करत असताना पुन्हा काय पद्धतीचा रियाज तुला करावा लागला किंवा जी साधना होती ती कामी आली? मला असं वाटतं की त्या साहित्याकडे बघताना आपण आजचं जे आपलं रोजचं जगणं आहे ते कायम डोक्यात ठेवलं पाहिजे. म्हणजे ती ओवी प्रत्येक वेळेला मी कॉन्टेम्पररी विचार करते का त्या ओवीच्या बरोबर. किंवा आता माझी यक्षप्रश्नची मालिका झाली, त्यात मला जो फीडबॅक आला त्यात सगळ्यांनी हेच सांगितलं की प्रश्न त्या काळातले आहेत पण तुम्ही उदाहरणं ह्या काळातली. आणि मला वाटतं तेच झालं पाहिजे. माझं रोजचं जगणं मी त्याला कुठेतरी पट्टी लावून पाहिला पाहिजे. किंवा या सगळ्याचा उपयोग काय जर मी ते माझ्या आजच्या जगण्याला लावू शकले नाही तर. आणि त्यामुळे रोजचं जगणं हे जर मध्यवर्ती असेल आणि ते तिथे उभं राहून जेव्हा आपण हे सगळे ग्रंथ पाहतो त्यावेळेला तुम्हाला ते आजच्या भाषेतच येतं. आणि म्हणून ती भाषा जड होत नाही. की आज मी ती ओवी कशी समजून घेते, आज मी ह्याच्याकडे पाहताना काय पाहते. आणि सोपं सोपं त्याच्यामुळे आपण आत्ताची उदाहरणं देणं हे फार गरजेचं असतं. जर ती उदाहरणं आपण देऊ शकलो नाही तर तो मुद्दा त्यांच्या ग्रंथामधला आपल्याला कदाचित कळत नाही. बरोबर. ते मी माझ्या अनुषंगानेच येतात. आता साधं कर्मयोगाचं सांगताना मी नेहमी सांगते की कर्मयोग कसा, तर आपण स्वयंपाकघरात रोज रात्री सगळं आवरून झालं की बाई काय करते, पटकन दिवा बंद करून झोपायला जात नाही. तर ती उभी राहते स्वयंपाकघराच्या कोपऱ्याशी, बघते की बाबा दुधावर चाळणी आहे ना, आहे. मग काही गोष्टी झाकून ठेवल्यात का, ठेवल्यात. काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यात का, ठेवल्यात. काही कडधान्य वगैरे भिजत घालायचं असेल ते झालंय का, भिजलेलं बांधून ठेवलंय का, असंख्य गोष्टी असतात. हे सगळं ती एकदा बघते, जायजा घेते आणि मग दिवा बंद करते. मला वाटतं हा खरा कर्मयोग आहे. रोज रात्री झोपायच्या आधी मी विचार केला पाहिजे की मी कुठल्या पेशामध्ये आहे, बरोबर, मी त्या पेशाला अनुकूल वागलीये का, माझ्याकडनं काही चूक घडलीये का, त्या कर्मामध्ये मी 100% कर्म केलंय का, तिथे मी म्हणून सही करून आलीये का. आणि खूप वेळा केली असेल तर मी माझा खोडरपर पण आला पाहिजे कुठेतरी कधीतरी. मला त्यातनं म्हणजे ह्या शेवटी कर्मयोग काय आजच्या काळामध्ये गृहिणी हा कर्मयोगच करत असतो आपण. त्यामुळे रोज रात्री झोपताना गृहिणी म्हणून मी जर हे बघत असेल तर एक नागरिक म्हणून, एक काय म्हणू त्याला, एखाद्या क्षेत्रामध्ये काम करणारी स्त्री म्हणून तोही विचार मी केला पाहिजे. आणि मगच दिवा बंद करून मला झोपायचा अधिकार आहे, तर तो कर्मयोग आहे. त्यामुळे मी माझ्या रोजच्या जगण्यात असं नाही ग, म्हणजे सांगते की माझ्या रोजच्या जगण्यात उभं राहून मी हे जेव्हा ग्रंथ बघते तेव्हा त्याचं मला ऍप्लिकेशन करता येतं म्हणणार नाही, पण जमू शकेल. मी एवढ्याचसाठी तुला नमस्कार केला ताई, कारण आम्ही हे रोज बघतो ग, पण हे जोडून कुठे घ्यायचं हे आम्हाला कळत नाही. सोनचाफा सगळ्यांच्या दारात फुलतो, सगळ्यांना वेचतानाही येत ताई. अगं आणि म्हणजे मला तू सांगत असताना एवढंच वाटत होतं की आम्ही बऱ्याच जणांना निवेदन करत असताना हे ठरवतो की आम्ही कसं छान बोलू, आम्ही कसं अलंकारित ते करू आणि आम्हाला कसं छान वाटेल. आणि इतकं बरोबर विरुद्ध आणि सोपं सांगितलंस तू की त्यामुळे आम्हाला ते आणखीन आमच्या सगळ्यांसाठी वस्तुपाठ आहे असं मला वाटतं हे सगळं समजून घेणं. पुढे जात असताना खोडरबर असा उल्लेख केलास तू, तर हे निर्लेपण तुझ्यातही आहे. म्हणजे सहज तू म्हणतेस की नाही ग मी कात्रणं जपून ठेवत, ती जातात. आणि तितक्या सहज ते म्हणाले नाही ग मी हल्ली निवेदन करत. हो, एवढं निर्लेप होणं नाहीये सोपं ताई. अगं निर्लेप वगैरे असं मला काही वाटत नाही. मला असं वाटतं काय माहितीये का, हे गृहिणी पण आहे
की उगाच गोष्टी साठवून ठेवायच्या नाही. वा. आणि तुमचं जे त्या त्या दिवशीचं असेल ते उगाच साठवासाठी आपल्याला कसं की बाबा शक्यतो पोळ्या संपल्या पाहिजे की त्या गृहिणीला आनंद होतो. दुसऱ्या दिवशी उरली तर फोडणीच्या पोळी होतील एवढ्याच करायच्या. त्याच्यावरती त्या गोष्टी विनाकारण साठवून ठेवायच्या नाहीत, कारण काहीही साठवलं तरी सुद्धा शेवटी त्याचा पसाराच होतो. मग त्या भावना असोत किंवा काही असो, त्यामुळे त्याचा निचरा होणं लवकरात लवकर हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे ना, मी काम करतेच आहे. बरं, आपलं काम आपण कोपऱ्यात करतोय असं होत नाही. आपण छोटंसं काही केलं तरी ते काय म्हणू, रसिकाने आपल्यातलं असतं, त्यामुळे ते कळतच असतं. मग त्याची आणखीन कात्रण ठेवा कशाला. मी माझं काम सोपं करते, दुसरं काही नाही. त्यामुळे माझ्याकडे खरंच काही फायली वगैरे काहीही ठेवलेलं नाहीये मी. मला अशोक चिटणीस सर एकदा म्हणाले होते की अगं धनश्री, तू मला काहीतरी तर तुझं दे पाठवून. म्हटलं खरंच नाहीये, तुम्हाला काय असेल तर मीच आहे साक्षात, तुम्ही मलाच विचारा काय असेल तर. त्यामुळे हा अगदी सोपं आणि खरं उत्तर दिलंय मी. त्याच्यामध्ये असं काही त्यात निर्लेपपणा वगैरे काही नाही. म्हणजे हे फार मोठे शब्द आहेत असं मला वाटतं. प्रमोद दादाच्या ओळी आठवतात मला तुझ्याविषयी लिहिलेल्या. पाय तिचे आकाशाचे, मेहंदी काढते मातीचीच. पाय तिचे आकाशाचे, मेहंदी तिची मातीचीच, उजेड देत असतानाही वृत्ती तिची वातीचीच. उजेड देत असतानाही तिची वृत्ती वातीचीच. अगं ताई, खरंय की नाही, पण हे तू आता जे सांगतेस ते हेच आहे की आम्ही अट्टहास करत असतो झगमगाटात येण्याचा, आणि काय तू जळून उजळतेस. कमाल आहे. याचं ना कारण माझे एक गुरु आहेत. म्हणजे गुरु म्हणजे मला ज्यांनी संस्कृत शिकवलं ते डॉक्टर भातखंडे सर आहेत. ते मला त्यांनी शंकराचार्यांचा शांकर भाष्य शिकवली, वेदांताची ओळख त्यांनी करून दिली. तर ते आम्हाला नेहमी असं सांगायचं की पैसा, पद, प्रतिष्ठा, पुरस्कार, तुम्ही ज्याच्या मागे धावाल ना ते खूप पुढे निघून जातं. ते खूप लहानपणापासून हे सांगितल्यामुळे कशाच्या मागे धावणं किंवा हा विषय नाही. मुळात मी फारच अपघाताने या क्षेत्रामध्ये आल्यामुळे की हे केलं पाहिजे किंवा ही आता ओळ किंवा ही रेष असं कधी काही वाटलं नाही. म्हणूनही असेल कदाचित. पण त्या सरांच्या त्या वृत्तीचा खूप परिणाम झालाय. म्हणजे सरांकडे आमच्या काकूंना आम्ही काही दिलं तर त्या फार स्वीकारायच्या नाहीत. गुरुपौर्णिमेला साडी दिली तरी सुद्धा त्या मोजक्याच साड्या ठेवायच्या. म्हणजे हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. स्त्री असून सुद्धा हा मोह त्यांना कधी अडवू शकला नाही. तेच सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा. म्हणजे ते तर काहीच स्वतःपाशी नाही. म्हणजे आम्ही नमस्कार केला तरी सुद्धा श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं. त्याचा कुठे ना कुठेतरी बारीक सारीक तरी आपल्यावरती परिणाम होत असतोच ना. आणि सरांचं एक असायचं, एकदा मी सरांना घेऊन कार्यक्रमाला गेले. गीतरामायणाचा कार्यक्रम होता आणि चांगला झाला. म्हणजे छान. मला तर स्वतःला फार आवडतं रामायणावरती बोलायला, आणि त्यात श्रीधरजी गातात, त्यामुळे फार आनंदाचा विषय असतो तो. तर आम्ही परत येत होतो तर खूप जणांनी छान सांगितलं की तुम्ही छान बोलता. आणि तेव्हा ते वय असतं ना आपलं की तुम्ही छान बोलता, खूप छान बोलता. म्हणजे असं आपण क्षणाक्षणाला असं वा वा होत असतं, आपल्याला आनंद होत असतो. तर रात्रीची वेळ होती. मी गाडीतनं उतरले तर सरांना म्हटलं, सर मी तुम्हाला दरवाजा उघडून देते आणि मग मी खाली येते. तर मी दरवाजा उघडला आणि मी दिवा लावला. त्यावेळी सरांनी मला एकच प्रश्न विचारला, हे बाकी सगळं ठीक आहे, तुझा अभ्यास चालू आहे की नाही भाषेचा? मला असं वाटलं त्यावेळी खरा दिवा लागला की हे सगळं ठीक आहे, हे त्या घडीला सोडून देता आलं पाहिजे, की ते काही वेळासाठी घ्यावं आणि नंतर ते सोडून देता आलं पाहिजे. मला वाटतं हे त्यांचं आमच्यावरचं हे आहे की सोडून देता आलं पाहिजे. आणि तसंच माझ्या यजमानांनी पण मला एकदा फार अप्रतिम सल्ला, म्हणजे ते खूपच त्या बाबतीत छान हे करतात. तर मागे एका खूप मोठ्या माणसाची मुलाखत मी घेतली होती आणि समहाऊ ते काही झालंच नाही. म्हणजे पाऊण तासात ती मुलाखतच संपली सगळी. तर मला असं झालं की आपण किती कमी पडलो. अर्थात दोघांचा भाग असतो त्याच्यामध्ये, पण नाही, मला ते सगळं सावरून घेता आलं आणि मला इतकं वाईट वाटलं. मी 3-4 दिवस एवढी नर्वस होते ना. तर एक दिवस मला म्हणाले की अजून तू त्यातनं विचारातनं बाहेर काय येत नाहीयेस? झालं असं होऊ शकतं ना. प्रत्येक प्रयोग म्हणून तर म्हणायचं ना, तो प्रयोग आहे दर दिवशीचा. त्याच्यामुळे त्याच्यात चूक होऊ शकते, खूप चांगलं होऊ शकतं. म्हणजे कुठलीही प्रतिक्रिया तू हृदयापासून 1 फूट अंतरावर कधी स्वीकारायला लागणार. आणि आता हळूहळू ते मला जमलंय असं वाटतंय थोडं थोडं की ते नाही, ते ठीक आहे, ओके म्हणून काही धरून ठेवण्यापेक्षा सोडून देणं सोपं आहे. म्हणणं खूप सोपं आहे. कमाल आहे ताई. मी काय काय बोलू ह्याच्यानंतर असा मला प्रश्न आहे. कधीतरी आपण म्हणतो ना की आपण हरवून जातो, तसं झालं माझं आता. पण तुझ्या या सगळ्याच बोलण्यात यजमानांचा उल्लेख आला, गुरुवर्यांचा. माणसं अतिशय कमाल जोडतेस आणि जपतेस. तर या
सगळ्या घरच्यांची एक वेगळी बांधिलकी आणि पाठिंबा असल्याशिवाय एवढं काम होऊच नाही शकणार होऊ नाही. शकत. तर आम्हाला घरच्यांविषयी सांग ना. संपूर्ण माझा आधार, पाठिंबा आणि मला प्रोत्साहन हे सगळे म्हणजे माझा परिवार आहे असं मी वा. अगदी. आणि परिवार म्हणजे हा पण, आणि आता जो एक्सटेंडेड परिवार आहे तो सुद्धा, सगळेच म्हणजे जोडले गेलेले. पण मुख्य माझे यजमान, माझी मुलगी, सासूबाई, सासरे. सासरे आत्ता गेले माझे ह्या वर्षी, 99 वर्षाचे होते. बापरे. काहीही चांगलं वाचलं, आमच्याकडे खूप सगळे वाचतात, म्हणजे मी त्यांच्यात फारच लिंबू टिंबू आहे, इतके ते सगळेजण खूप वाचत असतात सारखे. तर काही कोणी चांगलं वाचलं तर आठवणीने मला कळवतात की धनश्री हे वाचलं पाहिजेस. म्हणजे माझे सासरे तर अनेकदा बाहेर पडून मुद्दाम झेरॉक्स करून आणायचे की हे धनश्री तू घेऊन जा, हे वाच, कधी विषय निघाला तर थांब, मी तुला पुस्तक देतो, आपल्याकडे एक आहे. मग ते स्वतः उठून, म्हणजे एवढे 90, 92, 95 वर्ष होईपर्यंत माझे सासरे हे करत होते. किंवा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझ्या सुद्धा रस घेणं. कारण शेवटी असं आहे ना की तुम्ही मला बाहेर किती चांगलं म्हटलं, काही म्हटलं तरी तुम्हाला घरी आल्यानंतर जर एखादा जरी कौतुकाचा शब्द असेल ना तर तुमचा उत्साह वाढतो. खरं. त्याच्यामुळे कधी माझ्या सासूबाई विचारायच्या की कसं झालं, काय वाटलं, कसं झालं. अरे तुम्ही एवढं विचारणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणजे आम्ही सगळे एकत्र नेरात पण जवळ राहायचो. माझा म्हणजे माझी मुलगी, नवरा यांचा तर एवढा प्रचंड सपोर्ट आहे. कारण मी खूप वर्ष फिरती करते, 16-17 वर्ष. तर कधी कधी मलाही अपराधी वाटायचं की असं कसं, आपण कसं सारखं. मग त्याच्यामध्ये आपलंही हे काही असतं की 100% करून जायचं घरातलं. म्हणजे आजही कधीतरी फारच घरगुती बोलते असं वाटेल तुला, पण आजही उद्या मला समजा कुठे जायचंय आणि माझं लोणी राहिलं असेल तर मी रात्री 1 वाजता लोणी काढून तूप करून जाते. बापरे. कारण काय, शेवटी आल्यानंतर ते मलाच करायचंय आणि त्या वेळेला ते लोणी कढवणं. शेवटी मी म्हणते ना, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. ती उलटून गेली तरी त्याचा उपयोग नसतो आणि आधी केलं तरीही त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे ते कुठेही आपल्याला सांभाळावं लागतं. त्यामुळे आपणही 100% देत असतो, पण आपण का 100%हून अधिक द्यायचा प्रयत्न करतो, कारण ते आपल्यासाठी एवढं करतात. की एकदा माझा असा कार्यक्रम, मी दुबईला होते आणि माझा घरी येऊन 2-3 दिवशी मी गोव्याला एका कार्यक्रमासाठी जाणार होते. पण त्या कार्यक्रमांचे काहीतरी प्रिपोन झाले ते सगळे कार्यक्रम. आणि मला दुबईतनंच फोन आला की दुबईमध्ये असताना की तुमचं तिकीट आम्ही पाठवलंय, तुम्ही उतरलात की लगेच गोव्याला या. तेव्हा माझी मुलगी 8वी 9वीतच होती किंवा 10वीत असेल. तर मी तिला घाबरतच फोन केला. मी म्हटलं आधी मी 2 दिवस नाहीये, पुन्हा आता डायरेक्ट जाणार आहे. तर मी तिला म्हटलं अगं असं असं झालंय. तर तिने मला एवढंच विचारलं की आई 2च गोष्टी, तुझ्याकडे साडी आहे का नेसायला, अरे किती छान, आणि तुझ्याकडे त्याचं मटेरियल आहे का, तुला जे बोलायचं आहे त्याच्या काही नोट्स वगैरे आहेत का. मला त्या घडीला इतकं समाधान वाटलं ना की ती कुरकुर नाही केली तिने. हे काय तू 9वी 10वीत वगैरे असेल, म्हणजे की अगं आई तू हे काय, तू येणार होतीस ना, मग आली कशी नाहीस, असं नाही. त्या एका ह्यानी ना मला एवढं समाधान मिळालं. त्यामुळे हे जे काय माझं थोडंफार जे चालू आहे ना, ते सगळं त्याच्यासाठी सगळा बॅकअप तिथे आहे. आणि फक्त तेवढाच नाही, अनेक विषयांच्या बाबतीत सुद्धा आमच्या सतत चर्चा होत असतात. आता तीही शिकवते कॉलेजमध्ये, त्यामुळे आता तिचंही एक वेगळं मत असतं. आणि ती भाषेची शिक्षिका आहे, त्याच्यामुळे मग नाही म्हटलं तरी आमच्या सगळ्यांचा त्याच्यावर विचार विनिमय होतो. हा सगळा मानसिक, बौद्धिक सगळा सपोर्ट लागतो तुम्हाला, त्याशिवाय हे करता येत नाही. आणि तो मला माझ्या सासूबाई असतील, माझ्या नणंदबाई असतील, जाऊबाई असतील, इकडे आई असेल, या सगळ्यांनी मला सतत दिलंय. त्यामुळे आपण एकटे कधीच नसतो, एकटं काहीच कुणी करू शकत नाही. आपण किती म्हटलं की हो मी एकटी, आपण म्हणतो ना की निवेदकांसाठी सगळे दोर कापलेले असतात आणि तो एकटाच बसलेला असतो, पण त्याच्या मागे खालून त्याला एवढे असतात हा जे दिसत नाहीत. खरंय. हा पण अगं, आणि ते इतक्या निर्व्याज पद्धतीने पुन्हा प्रश्नच तुझ्या पाठीशी. तू सुद्धा याचा किती अनुभव घेतला असेल, म्हणजे घरचे तर असतातच पण त्याच्या बाहेर सुद्धा. म्हणजे पुण्याला मी कार्यक्रमाला गेले तर सविता फाळके म्हणून माझी मैत्रीण होती. अगं मी कुठेही गेले, तू कधी निघणार आहेस, मी सांगायचे मी तात्काळ निघणार आहे. माझ्यासाठी गरम कधी मेतकूट भाताचा डबा असायचा, कधी खिचडी असायची. क्षणभर वाटायचं आपण काय करतोय, आपण आपलं एक काम करतोय निवेदनाचं, पण त्याची तिला किती काळजी आहे की नाही तू जाताना असं खाऊन जा, बाहेर कुठे खाऊ नकोस. हे एक उदाहरण दिलं. अशी कित्येक माणसं जोडलेली असतात ना, त्या सगळ्याच आपल्याला हे असतं. अगं पण हे श्रेय तुझं पण आहे ताई. मिलिंद जोशी, आपला मिलिंद दादा, संगीतकार, गीतकार, चित्रकार, तो फार गोड म्हणाला होता तुझ्याविषयी. तो म्हणाला की अगं ती इतकी प्रसन्न आहे की प्रसन्नताच वावरत राहते आपल्या बरोबर.
तर का आम्ही तुला सतत जपून नाही ठेवणार अगं? कारण आजूबाजूला हे सगळं नसतं ना. आणि अतिशयोक्ती मुळीच नाही. कारण ताई प्रसन्नता कधी उसनी नाही येऊ शकत ग, ती उपजत असावी लागते. म्हणजे बाकी सगळं येऊ शकेल पण ते नाही येऊ शकणार. असो, पुन्हा पुढे या सगळ्यातनं जात असताना तू सतत सांगत असताना ना मला तुझ्या विचारांमध्ये आपण बघ मानसशास्त्रात स्ट्रक्चरल थॉट प्रोसेस असं म्हणतो, तसं सातत्याने प्रायोरिटायझेशन आणि फोकस म्हणजे हो. प्राधान्यक्रम आणि ध्येयनिश्चिती या दोन गोष्टी सातत्याने तुझ्यात दिसत आहेत. आम्ही तरुण म्हणून आज तरुण पिढी विचार करत असताना याचं किती महत्व आपल्या कामात, व्यक्ती म्हणून आणि व्यवसायात तिन्हीत महत्वाचं वाटतं तुला? खूप आहे. तुमचं प्राधान्य ठरणं फार महत्वाचं असतं आणि प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने प्राधान्य ठरवावं. प्राधान्य कसं ठरवावं माझी साधी सोपी व्याख्या आहे. मी मानसशास्त्रज्ञांची वेगळी असेल, पण माझी साधी सोपी व्याख्या आहे की 10 वर्षांनी जेव्हा मी त्या प्रसंगाकडे मागे वळून बघीन, तेव्हा मला असं वाटतं कामा नये की आपण स्वार्थाने निर्णय घेतला. हा एवढा साधा माझा त्याच्या मागचा विचार आहे की मग मी घरामध्ये असताना जर मला खूप चांगले कार्यक्रम आले, पण माझं घरचं काम खूप महत्वाचं असेल, तर त्या ठिकाणी मी माझं प्राधान्य ठरवलं पाहिजे. आणि माझं प्राधान्य पहिल्या दिवसापासून ठरलेलं आहे, घर हे माझं प्राधान्य. हो, कधी मी कित्येक मोठे मोठे कार्यक्रम नाही म्हटलेले आहेत का की घर हे माझं प्राधान्य आहे. हे मला पुन्हा मिळेल, पण ते महत्वाचे दिवस नाही मला परत मिळेल. क्या बात आहे. त्यामुळे मला कधी चुकल्यासारखं होत नाही की अरे आपण काय तो करायला हवा होता. ठीक आहे, काही हरकत नाही. असेल ह्याच्यात तर पुन्हा येईल, नसेल तर ओके. त्यामुळे घर हे माझं प्राधान्य आहे आणि फोकस मग माझा आपला आपला विषय हा आपला आपला फोकस असतो. आणि ज्या ठिकाणी ज्या क्षणी तुम्हाला कंटाळा येतो त्या क्षणी त्या क्षेत्रात थांबणं याच्या एवढी आनंदाची गोष्ट नाही. आहा. भले मधला काही काळ नुसता गेला तरी चालेल, पण मला आता नाही ते बोलता येत आहे किंवा मला आता याच्यात नाही आनंद मिळत आहे, त्या क्षणी थांबणं महत्वाचं. सुदैवानी मला आता म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आवश्यकता असेल तर त्याला इलाज नसतो, त्याला ते करावं लागतं इन्कम म्हणून. पण जर शक्य असेल, आपण दुसरं काही करू शकत असू त्याच्याऐवजी, तर थांबावं. कलेला फुलस्टॉप आणि स्वल्पविराम फार महत्वाचे असतात. त्यामुळे तो कंटाळा जर आला, म्हणून प्राधान्यही तुमचं पाहिजे, फोकस पाहिजे की मला आनंद मिळेल तितका वेळ मला करण्यात मजा आहे. बरोबर. नाही तर मी थांबले पाहिजे. पण ताई हा शोध नाहीये का ग? म्हणजे तू जसं म्हणत जातीयस किंवा सांगत जातीयस, तर विषय असो किंवा जीवन असो, हा एक प्रकारचा शोधच आहे. कोहम हा प्रश्न मी नेहमी म्हणते की कोहम अध्यात्मामध्ये गेला की मी अंतरंगातला कोहम शोधायला लागते की मी कोण आहे बाबा. मी जेव्हा लौकिकात कोह म्हणते तेव्हा मी विचारते मी कोहम, मी कशी आहे, मी कोह, माझा पिंड काय आहे, माझा विचार काय, मला कशात आनंद मिळतो, तो माझा कोहम आहे. म्हणजे शेवटी अंतरंगातही कोहमच शोधायचा आणि लौकिकातही कोहमच शोधायचा की मला हे आवडतं का करायला. हो, मला आवडतं तर अवश्य कर. मला नाही आवडत, मी 4 वेळा करून बघितलं, आतून तुमचा आवाज सांगतोय ना नाही आवडत, मग नाही आवडत. मग आपण त्याला मान्य केलं पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो, असं नाहीये की एवढंच फक्त आहे. बरोबर. त्यामुळे थांबणं गरजेचंही असतं. म्हणून तो कोहम दोन्हीकडे शोध घेणं. म्हणजे तू खरं तर खूप वेगळ्या पातळीवरती कोहमवर सांगतेस किंवा शोधावर बोलतेस, पण थोडं व्यावसायिक अनुषंगाने पण ताई विचारावं असं वाटतं, कारण ती प्रक्रिया आहे शेवटी. एखादा विषय जेव्हा आपण निवडत असतो, आज तू लेख एका वेळेला म्हणजे आपण मगाशी काय किंवा फोनवर गप्पा मारताना तू सहज म्हणे काही नाही ग, म्हणजे महिन्याभरात 7-8 लेख लिहिले आणि वेगवेगळ्या विषयांवरचे. हे एवढे लेख सातत्याने वाचन, पुन्हा त्यातनं नवीन, हे सतत शोधत राहण्याने एकतर थकवा येत नाही का एक, आणि दुसरी गोष्ट तो शोध घेत असताना बरोबर ती वाट सापडण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? थकवा नाही येत, कारण मी म्हटलं तसं मला त्यात अजून आनंद मिळतो. ज्या क्षणी आनंद कमी होईल त्या क्षणी मी सबबी द्यायला लागेन कदाचित. म्हणून तो आनंद फार महत्वाचा असतो की हो मला आवडतोय हा विषय, किंवा ह्याच्यामध्ये मला पाहायला आवडतंय, हे पुस्तक मला वाचायला आवडतंय. त्यामुळे लेख लिहायचा कंटाळा येत नाही. आणि आपण थोडं थोडं काय म्हणतो ना, स्वतःला थोडं थोडं हे करत असतो की नाही थोडं आणखीन करायला पाहिजे, थोडं आणखीन करायला पाहिजे. त्यामुळे टाइम टेबल फार महत्वाचं असतं. त्या टाइम टेबलमध्ये खूप मोकळ्या जागा सोडाव्या लागतात, कारण येणारी मंडळी, येणारे फोन, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जागा सोडावी लागते. आणि तिथे चिडचिड करून काहीही होत नाही आयुष्यात. कितीही आपण कितीही म्हटलं अरे मला हे व्हायचं होतं, नाही झालंय ना, पुढे बघ, पुढे काय होणार आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कधी कधी तू म्हणतेस तसं, पण मला नाही येत कंटाळा आणि लिहित राहावंसं वाटतं. कदाचित तोच माझा शोध चालू असेल अजून.
असंही असेल. पण एखादा विषय जेव्हा तुझ्या समोर येतो तेव्हा त्याचा अभ्यास कसा करतेस? मुख्य म्हणजे मुळात वाचते. बरं, म्हणजे म्हणजे की एखादा ग्रंथ आहे, समजा आता जगन्नाथ पंडिताची गंगालहरी आहे उदाहरणार्थ, तर त्याच्यावरती भाष्य आहेतच ना. पण मी मुळामध्ये आधी वाचणं मला जास्त बरं वाटतं. कारण काय आहे, भाष्यकारांनी लिहिलंय ते त्यांच्या विचारातनं लिहिलंय आणि माझ्या मनस्थितीचा, माझ्या त्या त्या दिवशीच्या ह्याच्यावरती खूप विचार होत असतो. म्हणजे मी जर आनंदात असेल तर मला प्रत्येक गोष्ट आनंदातली दिसू शकते किंवा मी तसा लावण्याचा प्रयत्न करते. बरोबर. मी जर खूप अस्वस्थ असेल, माझी मानसिकता तेव्हा नैराश्यातली असेल, तर मला तोच श्लोक वेगळ्या दृष्टीकडे जाताना दिसतो. आणि त्यामुळे त्या त्या भाष्यकारांनी जरी लिहिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक रंग पडलेला असतो. आणि म्हणून आधी आपल्याला त्यातलं काय कळतंय हे मुळामध्ये जाऊन वाचणं हे फार गरजेचं असतं. आणि एखादा श्लोक नाही कळला, आता सुद्धा मी गंगालहरी केली तेव्हा मला वाटतं 27वा श्लोक मी सोडलाय, कारण मला तो नाही कळलाय. तर आपण सांगावं की नाही बाबा, मला हे कळलं नाहीये, त्याच्यातलं नेमकं त्यांना काय म्हणायचं हे मला उलगडलेलं नाही. सगळं उलगडलंय अशातलाही भाग नाही, पण आपण अंदाजाने तरी सांगू शकतो. त्यामुळे काय कळलंय, नेमकं कसं कळलंय, त्यावेळची परिस्थिती हेच होती का जे मी आज म्हणतेय ते, का ते तेव्हा वेगळ्या परिस्थितीमध्ये लिहित आहेत. आणि मग त्याला इतर संदर्भ ग्रंथ बरं, या पद्धतीने मी करते विचार. तू गंगालहरीचा उल्लेख केलायस म्हणून विचारते, नुकतीच काशीहून आलीस, तर गंगेत म्हणजे हा एक मुळात हा उपक्रम सुचला कसा कोणाला? आणि फक्त गंगालहरी नाही ताई, तू अंदमानात जाऊन सावरकरांवर बोलतेस, गंगेच्या पात्रात उभे राहून गंगेवरती बोलतेस, तर अनुभवांच्या पलीकडे जाता येतं का ग ह्या सगळ्या प्रत्यक्ष अनुभवातून? नाही, विलक्षण असतं ते. मुळात गंगेमध्ये बोटीमध्ये बसून आपल्यासमोर 100-125 माणसं गंगालहरी ऐकतायत, ते मुळात पंडिती काव्य आहे. म्हणजे एक एक श्लोक सहज म्हणायला लागलं तरी सुद्धा जीभ स्वच्छ व्हायला लागते. मरुल्ली लालोलल लहरी लुलितांभोज पटली स्खलत पांचू व्रात चूर्ण विकसत कंकुमरुची. ही 2 ओळ म्हणजे एक शब्द बापरे, एवढा आहे. एक आहे तो अन्वय पूर्ण लावायला लागतो. म्हणजे तसं पंडिती काव्य आहे ते खऱ्या अर्थानं सांगायचं तर. पण एवढं पंडिती काव्य ऐकायला 100-125 माणसं येतात आणि आपण गंगेमध्ये बसून ते सगळं सांगतोय. म्हणजे जगन्नाथ पंडितांनी अनेक ठिकाणी अयम प्रवाह म्हटलाय, की हा तुझा प्रवाह, हे तुझं पाणी, आई अशी ही तू. तर आता मी जर मुंबईत म्हटलं तर मला ही म्हणता येणार नाही, आई ही तू. मला तेव्हा म्हणायला लागेल आई ती तू असं म्हणायला लागेल. पण गंगेमध्ये बसून जेव्हा मी गंगालहरी सांगते ना तेव्हा मला तो आयमच वापरता येतो, की आई ही तू अशी माझ्या बाजूला आहेस. आणि तो प्रत्यक्षाचा परिणाम असतो ना. आणि आपली नौका जशी चाललेली असते तसे तिचे तुषार अंगावरती उडत असतात. आतापर्यंत मी 2 वेळा केलं तिकडे आणि 2 वेळेला 3-3 दिवस म्हणजे 6 दिवस. 6ही दिवस मी गंगेचं नवीन रूप पाहिलेलं आहे. म्हणजे जगन्नाथ जे म्हणतात ना की ते इतकं खरंय. आणि शेवटच्या दिवशी सगळे इतके त्या वेगळ्या पातळीला असतात. म्हणजे किती जण म्हणतात की आता मला फक्त गंगा गंगा वाटत नाहीये, तर ते सगळं वाचलेलं कुठेतरी आठवत आहे. आणि त्या ह्याच्यात भावनाकुल होऊन सगळे त्या गंगेकडे पाहतात, एकत्र आम्ही सगळे दिवे सोडतो. ती त्याची एक वेगळीच मजा आहे. तू बोलत असताना ना मला विद्याधर गोखले सरांच्या ओळी आठवतात ग, की उदक नव्हे ही उदारतेची, प्रसन्न आहे या जगती, अगदी परमदयाळू महन मंगले देई भक्ताला मुक्ती. खरंच आहे, कमाल. आणि म्हणजे तसंच अंदमानाचाही अनुभव असेल नाही? हो, आता अंदमानात खूपच जण खूप वक्ते तिथे जाऊन बोलतात. आणि मी म्हटलं जसं की तिथे खूप आनंददायी आहे. आनंददायी म्हणजे कसं की ते सगळं विचारात घेणं आनंददायी नाही, की सावरकरांना किती इथे त्रास झाला याची आपल्याला सातत्यानं जाणीव असते. पण आज त्या ठिकाणी जाऊन आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण करू शकतोय, त्यांच्याविषयी बोलू शकतोय आणि किती ऊर भरून येत असेल. खरं खरं. तर तो एक म्हणजे अधिष्ठानाचं महात्म्य असतं ना. अगदी. ते तिथल्या तिथे बोलण्यात, तिथे जाऊन बोलण्यात फार आनंद असतो. ताई, जगन्नाथ पंडितांचा, सावरकरांचा विषय निघालाय म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो आणि प्रवर्तनचा भाग आहे म्हणून सुद्धा, की पु ल एकदा म्हणाले होते की एका व्याख्यानाच्या दरम्यान, की ज्या वेळेला महाकवी कुणाला म्हणतात, आपण उगाच कुणाला महाकवी म्हणत नाही, तर ते म्हणाले होते की कल्पनेच्या पल्याड जिथे प्रखर सत्याचा आधार असतो त्याला महाकवी म्हणतात. आणि अशा अनेक महाकवींचा अभ्यास तू केलेला आहेस. म्हणजे अगदी व्यास, वाल्मिकी, कालिदासांपासून ते अगदी आता सावरकर, टागोरांपर्यंत या प्रत्येक महाकवीचा अभ्यास करत असताना जीवन दर्शन, सत्य आणि परिवर्तन
ह्याची त्रिवेणी तुला कशी सापडली? काय प्रत्येकाने आपापल्या जीवन, मी मगाशी म्हटलं तसं की त्या त्या विषयामध्ये जरी गेलेले असले ना, तरी आपल्या जीवनाचा रंग, आपल्या जीवनाचं हे त्याच्यावरती उमटतं. म्हणजे अगदी कालिदास असतील किंवा सावरकर असतील, सावरकरांचं तर बहुतांश काव्य हे त्यांच्या काय म्हणू त्यांच्या वैयक्तिक विचारातनं आणि वैयक्तिक घटनेमधनं आलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्यांचा मुलगा गेला अशी जेव्हा त्यांना बातमी कळली, तेव्हा त्यांनी प्रभा प्रियाळा अशी कवितेतनं साथ घातलेली. त्यामुळे ते सगळं त्यांचं काव्य आहे ना, ते त्यांच्या जीवनाबरोबरच चालतं. कालिदासांच्या बाबतीत सुद्धा, कालिदासांनी मेघदूत लिहिताना सुद्धा जीवन दर्शन सतत आपल्याला घडतंच त्याच्यामध्ये सुद्धा. कारण ह्या सगळ्याची धाव कशासाठी आहे शेवटी? कशासाठी? म्हणजे एखादा कवी जेव्हा कविता करतो त्यावेळेला तो पहिल्यांदा कदाचित आनंद म्हणून करत असेल, कुणाला खुश करण्यासाठी म्हणून करत असेल, कुणाला एखादा नजारा बघून सुचत असेल, पण शेवटी ह्या सगळ्यातनं समोरच्याच्या हृदयापर्यंत पोचणं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्यासाठी. त्यामुळे जीवन दर्शन आहे, सत्य आहे, सगळ्यांनी आपापल्या परीने लिहिलेलं आहे. पण तसं म्हणतात तसं वाटतं मला नेहमी वाचताना की समोर सांगतो तो कवी की तुझमे कोई कमी नाही, मेरी ही झोली तंग है. तसं आपली ओंजळ खूप कमी आहे ह्याची जाणीव सातत्याने होत असते हे वाचत असताना. असं तू म्हणतेस? नाही, खरंच आहे. म्हणजे किती वेळा असं होतं की रामायण वाचताना सुद्धा असं वाटतं, अरे काय अजून किती किती ह्याच्यामध्ये असेल, आपल्याला काही तसं वरवर दिसतंय सगळं, असं वाटायला लागतं. तू बोलतीयस ना, मला डॉक्टर रामचंद्र देखणे एकदा म्हणाले होते की भावदर्शी, अर्थदर्शी आणि शब्ददर्शी याच्याही पलीकडलं रसदर्शी असणं खूप महत्वाचं असतं. ताई, तू आम्हाला प्रत्येकाला खरं सांगते की फक्त मी समोर बसली म्हणून नाही, जेव्हा आम्ही ऐकत असतो, एक तुझं व्याख्यान असेल, निवेदन असते, शब्द, भाव आणि अर्थ याच्या पलीकडे जाऊन तू जो रसदर्शन जे घडवतेस ना, ते कमाल आहे. तर या सगळ्यातनं पुढे जात असताना पुन्हा मला सतत एक वाटत होतं की या सगळ्या रसांचा परिपोष आपल्याला कुठे अनुभवायला मिळत असेल तर तो संत साहित्यात मिळतो. आणि संत साहित्यातले कितीतरी पदर, कितीतरी अंगाने तू उलगडलेले आहेस. तर या संत साहित्याचा जेव्हा तू परामर्श घ्यायला लागलीस, या इतर सगळ्या महाकवींपेक्षा काही वेगळं दिसलं, भेटलं असं सांगता येईल? वेगळं भेटलं म्हणलं तर मला असं वाटलं बरं का, मी माझ्या अल्पमतीपणा सांगते की संत आणि कवी म्हणजे कवी यांच्यामध्ये फरक असा वाटतो की संतांना ना जेव्हा अनुभूती फार वरच्या पातळीवर येते की ती आत दाबलीच जाऊ शकत नाही, ती जेव्हा ओसंडून व्हायला लागते ना, तेव्हाच ते लिहितात किंवा तेव्हाच ते काव्य खऱ्या अर्थाने जन्माला येतं. हे जरी कवीच्या बाबतीतही घडत असेल तरी सगळं कवीचं काव्य असं नसतं. तेव्हा कधी कधी त्याची स्वतःची त्याच्यावरचा विचार असतो, काही वेळेला त्यांनी कलाकृती म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट ज्याला म्हणतो तेही असतं, पण संतांच्या बाबतीत असं नसतं. त्यांना जेव्हा अशी ओसंडून व्हायला लागते अनुभूती ना, तेव्हा ते लिहितात. म्हणजे चक्रवाक पक्षी वियोगे बाहती तैसे मजप्रती झाले आता, वत्स न देखता धेनू हुंबरती तैसे मजप्रती झाले आता, माये न देखता बालके रडती तैसे मजप्रती झाले आता, जीवना वेगळे मत्स्य तळमळती तैसे मजप्रती झाले आता. हे जेव्हा नामदेव महाराज म्हणतात तेव्हा ते कुठे कोपऱ्यात बसून लिहितायत असं नाहीये. त्यांना विठ्ठलाला पाहिल्यानंतर जाणवत आहे की विठ्ठलाची मूर्ती समोर आहे, पण अजूनही मला तो उराउरी भेटला नाहीये. याची जाणीव जेव्हा होते तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात अंतर आहे, तू माझ्यापासून लांब आहेस, हे जेव्हा ते सांगतायत तेव्हा ते किती आतून ती साध आहे. आणि असे कित्येक अभंग आहेत की ते आतूनच त्यांच्या येत आहे की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, बरोबर, सगळीकडे मला कोण दिसतंय, जिथे नजर टाकावी तिथे फक्त विठ्ठल दिसतात. बरोबर, हे जे त्यांचं आहे हे सगळं त्या दृष्टीत भारलेलं आहे त्यांच्या, आणि म्हणून ते येतं. म्हणजे कुठे त्याच्यामध्ये कारागिरी नसते. खरंय खरंय खरंय. पण तू जसं म्हणतेस की याच संत साहित्यामध्ये पुन्हा कुठेतरी एकरूपता आहे, एकवाक्यता आहे, पण तरी पुन्हा भिन्न भिन्न पदर आहेत ग. म्हणजे समर्थांची लेखणी वेगळं सांगते, ज्ञानोबा वेगळं सांगतात. मग हे याला सुद्धा उत्तर म्हणजे काळानुरूप काव्य बदललंय. ज्ञानोबांची भाषा एवढी गोड आहे
जैसे भ्रमर भेदी कोडे बलतैसे काष्ठ कोरडे परी कलिके माझी सापडे कोवळी. हं, ही ज्ञानोबांची भाषा आहे. नामदेवांची पण त्याच काळातली भाषा आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ आला गे माय. ती ते म्हणजे ते मुळात तो कृष्ण, त्यात ती नामदेवांची वाणी, म्हणजे सगळं मधुराधिपते रखिलम मधुरम, तसं ते सगळं झालेलं आहे. पण हेच जेव्हा आपण तुकाराम महाराजांकडे येतो, हेच जेव्हा आपण कबीर महाराजांकडे येतो किंवा समर्थांकडे येतो, तेव्हा भाषा बदललेली दिसते. समर्थांच्या भाषेला हा असा गोडवा नाही. तुकाराम महाराजांचं काव्य अफाट आहे, पण हे इतकं गोड ते नाही. ते पाठीत दंडुका घालतील, कबीर सुद्धा तेच करतील. खरं. कारण का तर काळ गेलेला आहे, मध्ये आक्रमण झालेली आहेत, आणि या सगळ्यामध्ये समाजाला जाग करण्यासाठी आपण आहोत. आपण जागल्याच्या भूमिकेत राहिलं पाहिजे, हा विचारही कुठेतरी आलेला आहे. आणि म्हणून ह्या दोघांच्या भाषांमध्ये फरक आहे. विचार एकच आहे, शेवटी तिथंच पोचायचं आहे. खरं, समाजालाच जाग करायचं आहे. पण ज्ञानोबा वेगळ्या पद्धतीने जाग करतायत, नामदेव वेगळ्या पद्धतीने सांगतायत. म्हणजे नामदेवांनीच एक इतका सुंदर प्रसंग रंगवलाय की आता फक्त ज्ञानाने उपयोग होणार नाहीये, तर समाज बांधणीसाठी आणि समाज उद्धारासाठी ज्ञानाबरोबर आता नामाची गरज आहे. हे त्यांनी एका रूपकातनं दाखवलं. काय की ज्ञानोबा आणि आले आहेत पंढरीला आणि ते म्हणतायत नामदेवांना की चला माझ्या बरोबर तीर्थाटनाला. तर नामदेव महाराज रडायला लागतात. का? यांच्याबरोबर जायचं म्हणजे विठ्ठलाला सोडायचं, तर ते कसं जमणार? आणि म्हणून त्यांचा विठ्ठल गाथेमध्ये सांगतोय की नाम्या, काय तू कसं एवढा असं वेड्यासारखा रडतोस रे? परब्रह्म मूर्ती प्रत्यक्ष ज्ञानेश्वर संगतीचा आदर करीत असे, जा त्यांच्या बरोबर. आणि तिकडे ज्ञानोबांना सांगतायत की हे तो माझे कृपेचे पोसणे आवडते, क्षणभरीनं जीवा परते करी कदा. अहो, माझ्या कृपेवरती वाढलाय बरं का हा नामदेव, त्याला एक क्षण सुद्धा डोळ्यासमोर इकडे तिकडे जाऊ देऊ नका. म्हणजे एका भक्ताला काळजी घ्यायला सांगायचं, एका भक्ताला आदर करायला सांगायचं. आपल्याच दोन माणसांमध्ये कसं प्रेम वाढवायचं याचं किती उत्कृष्ट उदाहरण आहे. नेत्यांनी कसं असावं, एकाला आदर करायला सांगावं दुसऱ्याचं, दुसऱ्याला त्याच्यावरती प्रेम करायला शिकवावं आणि घट्ट बांधावं. आणि ह्या संपूर्ण रूपकाचा शेवट करताना नामदेव महाराज म्हणतात की विठ्ठलांनी काय केलं, तर विठ्ठलांनी ज्ञानाच्या हातामध्ये नामाचा हात दिला. म्हणजे काय, तर हा एक संक्रमणाचा बिंदू आहे समाजातला की ज्ञानाच्या हातात नामाचा हात. म्हणजे आता त्यांनी म्हटलंय ना की ब्रह्मज्ञानानं आता सगळं जग भरून टाकीन. तर आता फक्त ज्ञान पुरणार नाहीये, कारण लोकांचे हे कमी आहे, त्यामुळे त्यांना आता नामाची सुद्धा भक्तीचीही गरज आहे. म्हणून तो एक संक्रमणाचा बिंदू आहे. तर हे एका वेगळ्या पद्धतीने नामदेव महाराज सांगतील, ज्ञानेश्वर महाराज एखादा विषय वेगळ्या पद्धतीने मांडतील. काळ आहे महत्वाचा. त्यामुळे सगळे जरी एकाच दिशेनं चाललेले असले, एकनाथ महाराजांचं आणखीन वेगळं, कारण समाज सुधारकच आहेत. खरं, कायम तोल सावरण्याची भूमिका एकनाथांनी घेतली. संत पंचायतनामध्ये ते मध्यात आहेत ना, त्यामुळे कायम तोल सांभाळण्याची भूमिका त्यांनीच घेतलेली आहे आणि ते त्या पद्धतीने दाखवत आहेत. म्हणजे समाजाला योग्य काय आहे त्या काळामध्ये ते सांगत जाणं, आणि शिवाय आपली जी आध्यात्मिक वाटचाल आहे तीही सुरू ठेवणं. म्हणून समानताही दिसते आणि काळानुरूप आलेली विभिन्नताही दिसते. वा वा, मला पुन्हा 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 प्रमोद दादाच्या ओळी आठवत आहेत ग. कारण तो रसिक श्रोता म्हणून काय आता तो व्यक्त झाला असता एक रसिक म्हणून, तर असं मला वाटतं की मी मुकाच होतो चक्क पाहुनी थक्क तुझा आषाढ, मी मुकाच होतो चक्क पाहुनी थक्क तुझा आषाढ, कर औक्षण प्रतिभे हिचे भाग्य हे जिचे दृष्ट ही काढ. आज मला एवढंच म्हणावं असं वाटतंय की खरोखरच ज्योती उजळत जातात ग, बोलत जातेस तेव्हा, आणि ते क्षणांचं औक्षण करतात का, क्षण त्या क्षणी तुझं औक्षण करतात, मला माहित नाही. पण ती छान बोलते सगळं अगं, पण हे सगळं व्यक्त होत असताना कुठेतरी पुन्हा थोडं व्यवहारात येते. कारण जेव्हा ऐकत होते त्यावेळेला वाटत होतं की ताई, तू जसं म्हणतेस ना की संतांनी उचंबळून आल्याशिवाय लिहिलं नाही, तसं उचंबळून आल्याशिवाय ते तुझ्याकडनं व्यक्त झालं नाही. पण बऱ्याचदा आम्ही ठोकताळे ठरवून घेतो की आता हे पाठ केलं पाहिजे, मग रट्टा, पाठांतर, स्मरणशक्ती आणि उचंबळून आतून येणं, या चारही गोष्टी समजून कशा घ्यायच्या, एक तरुण निवेदकांना म्हणून आम्हाला सगळ्यांना काय सांगशील? पाठांतराला पर्याय नाही. काही गोष्टी तुम्हाला पाठ लागतात, म्हणजे पाठ येणं गरजेचं असतं.
आणि हळूहळू ती सवय होत जाते आपल्याला. हल्ली आता एक सगळीकडे सूर दिसतो शाळांपासनं की पाठांतराचं ओझं होतं, पण मला वैयक्तिक असं वाटतं की पाठांतर ही बुद्धीची एक विधा आहे. हा त्याच्यामुळे म्हणजे प्रज्ञा, मेधा, धारणा, म्हणजे मेधा आहेच ना त्याच्यामध्ये, आणि बरोबर. प्रतिभा, त्यामुळे धारणाशक्ती ही एक विधा आहे. त्यामुळे हम्म. आपण ते अधिक केलं पाहिजे कायम. त्यामुळे पाठांतर करायला पाहिजे. एकतर तुमचा सुरुवातीच्या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाठांतर खूप हाताशी येतं, की तुम्हाला पटकन एखादा संदर्भ द्यायचा आहे किंवा काय, तर ते झटकन आलं तर चांगलं असतं. त्याचं एक छान हे पडतंच नक्की, त्याचा एक इम्प्रेशन नक्की पडतं. बरोबर. त्यामुळे पाठांतर हे बोलणाऱ्या माणसाकडे असलंच पाहिजे. फक्त एवढं आहे की सातत्यानं आपण बदलत पण राहिलं पाहिजे, वेगवेगळं पाठांतर. आणि एका स्टेज नंतर आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्या गोष्टी पाठ करायची गरज नसते. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुमचे पाठ होऊन जाते. खरंय. प्रत्येक वेळेला पाठांतरातला श्लोक सांगितलाच गेला पाहिजे अशी गरज नसते. त्याच्यातला भावार्थ जरी आपल्याला त्या ठिकाणी सांगता आला तरी पुष्कळ आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट अट्टाहासाने काहीच करू नये. झालं पाठ उत्तम. काही वेळेला मुद्दामून पाठांतर करावं सुद्धा काही गोष्टींचं, म्हणजे उच्चार स्पष्ट होण्यासाठी म्हणा, किंवा अरे हे खूप छान आहे बरं का, तर जरूर पाठ करावं. पण काही गोष्टी तुमच्या मनाला इतक्या भिडून जातात, स्पर्शून जातात की तुम्हाला त्याचं पाठांतर नाही करावं लागत. ते आपसूक होतात. त्यामुळे ते जसं आत जात आहे तसं जाऊ द्यावं असं मला वाटतं. पण म्हणजे काय म्हणू, त्याचा रियाज काही वेळेला करणं फार गरजेचं असतं. म्हणजे त्या वेळेला त्या गोष्टी आठवण्यासाठी सुद्धा रियाज लागतो. एका स्टेज नंतर तोही कमी होत असणार नक्कीच, पण तरी काही वेळेला रियाज लागतो की पुन्हा पुन्हा काही गोष्टी म्हणाव्यात. जे आपल्या पूर्वी जे दिलंय ना ते इतकं छान आहे. काही गाणी म्हणावीत, काही कविता म्हणाव्यात, काही श्लोक म्हणून काढावेत, काही छान उतारे पाठ करावेत, ते म्हणावेत. फावल्या वेळामध्ये आपण हे नक्कीच करू शकतो. प्रवासात आहोत, जाता येता, त्याच्यामध्ये कधी कधी आपण आपली आपली उजळणी म्हणून हेही करू शकतो. शेवटी तो उजळणी आहे ना शब्द, तो मेंदू उजळतो ना. त्यामुळे तो उजळणी आहे ती. त्यामुळे ते उजळण्यासाठीच आपण ते करायचं असतं. त्यामुळे काही वेळेला पाठांतर, काही वेळेला आवडीने ते अंतरंगात शिरतं आणि आपल्याही नकळत कधीतरी ते बाहेर येतं. वा, तूच म्हणाली होतीस की साधना तीच साधना. तर खरंच आहे. हे सोपं नाहीये, पण ते आम्ही साधून घ्यायचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. कारण सातत्याशिवाय ते उचंबळून येऊच शकत नाही. ते असल्याशिवाय दूध उतू जात नाही तसं येते. अगदी. मग ती तांब्याचं भांड घासावंच लागतं पुन्हा. ते गोष्ट लहानपणी वाचली होती की एक साधू असतो, तो गंगेच्या काठावरती रोज बसून तासन तास त्याचा तो काय कमंडलू स्वच्छ करतो. रोज तिथे एक माणूस येत असतो गंगेच्या काठावरती. तो विचारतो की अहो बाबा, म्हणे मुळातच तो इतका छान आहे, तुम्ही कशाला उजळवताय त्याला आणखीन? तर तो म्हणतो रोज घासतो म्हणूनच तो चांगला आहे. तर त्यामुळे काही गोष्टी ह्या रोज कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये पाठांतरातला भाग आहे. काही ठरवून घ्यावं की अरे मी हे खूप दिवसात वाचलं नाही बरं का, मोठ्यानी म्हणावं, मोठ्यानी बोललंच पाहिजे. बरोबर. त्याचा वेगळा फायदा. हो, त्याचा वेगळा फायदा होतो. आपण बोलतो तेव्हा नेमका कुठे बाबा मी काय म्हणतेय, त्याला कुठे थोडासा हलकासा पॉज देणं गरजेचं आहे. काही गोष्टी मोठ्यानी मुद्दाम, काही परिच्छेद वाचावेत. कादंबरीमधली 4 पानं मोठ्यानी वाचावीत, की जेणेकरून संवादामध्ये काय पद्धतीने तो अधिक छान दिसेल. हे फक्त नाटक करणाऱ्यांनी किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनीच असं नाही, बोलणाऱ्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे. बरोबर. मोठ्यानी प्रत्येक वेगळा फॉर्म आपण एकदम मोठ्या आवाजात वाचला पाहिजे. कहाण्या कधीतरी मोठ्यानी वाचून काढल्या पाहिजेत. त्याची एक लय असते. जसे हरिपाठाच्या अभंगांची एक लय आहे, तशी कहाण्यांची एक लय आहे. ती लय आपल्याला सापडायला लागते. नेमकं काय, कशा, कुठल्या ह्याच्यात म्हटलं तर ते पोचतं बरोबर. त्यामुळे हा सगळा गृहपाठ आहे आणि आपण तो करत असतोच. सगळेच जण करत असतो. फक्त पाठांतराकडे थोडं अधिक लक्ष द्यायला पाहिजे, हेही तितकंच खरं तू म्हणालीस तसं. पण ताई तू जसं म्हणालीस की लई बरोबरीने तोलही महत्वाचा असतो. बऱ्याचदा तो आपल्याकडनं निसटतो. एकतर कधी अभ्यास तरी कमी पडतो म्हणून, किंवा अनेक कला आता आम्ही शिकत जातो भराभर, पण कोणत्या वेळी कोणती योजायची हे नाही लक्षात आलं की मग तो बॅलन्स हलतो. तर हा समतोल तुझ्या बोलण्यात आम्हाला कायम जाणवतो की अभिनय असतो, नाट्य असतं, निवेदन असतं, निरूपणाच्या ठिकाणी निरूपण असतं, अध्यात्म असतं, पण ह्या सगळ्याला पुन्हा अपेक्षित वजन असतं ग. तर हे मुश्किल आहे. तुला एक साधं उदाहरण सांगू का? हो.
आपण जेव्हा रांगोळी काढतो, हा पानाभोवती एक रांगोळी काढायची असते आपल्याला, आणि एक दारासमोर पट्टा काढायचा असतो, एक मध्यात मोठी रांगोळी काढायची असते. रांगोळीच असते, पण प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. पानाभोवती रांगोळी खूप बटबटीत असून चालणार नाही, कारण त्याला वाढायला माणसं येणार आहेत. त्यामुळे ती अशी असली पाहिजे की ती रांगोळी, पान आणि वाढणाऱ्याचं पाऊल याच्यामध्ये बरोबर तेवढी जागा सुटेल अशीच ती काढावी लागते. बरोबर. दारासमोरचा पट्टा हा सुद्धा अशा पद्धतीनेच काढावा लागतो, पण तो थोडासा मोठा चालतो पानाच्या ह्याच्यापेक्षा. आणि मध्यातली रांगोळी ही मध्यातलीच असते, त्यामुळे ते सगळेजण बघायला येतातच. त्यामुळे आपल्याला त्या त्या वेळेला लक्षात आलं पाहिजे की मला तर पानाभोवतीची रांगोळी काढायची आहे का, मुख्य मी जो काय आहे ना, विषय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये माझं हे दिसतंय का, ते दिसतंय का, यापेक्षा विषय पोचतोय का नाही. आणि तो पोचण्यासाठी जर त्या ठिकाणी अभिनयाची गरज असेल तर अभिनय करणं गरजेचं आहे. पण ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी तुमचा तो लागता सुद्धा कामा नये. हे सगळं ठरवून होत नाही. त्याच्यामध्ये भावना आपली हीच असते सगळ्यांची की हा विषय तिथपर्यंत पोचला पाहिजे. म्हणजे जर आता मला असं उदाहरण सांगायचं म्हणालीस तर हा, समजा आता मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांचा किंवा निवृत्तीनाथांचा संवाद आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला अभिनयाची गरज आहे. बरोबर. की निवृत्ती म्हणतात मुक्ते, असं नाही चालणार, ते मोठे आहेत की नाही, मग ठेव बरं त्यांच्या पायावरती डोई. दादा हा मोठा, याच्यानंतरचं जे निरूपण आहे तिथे मला हा टोन लावून चालणार नाही, कारण ते निरूपण असणार आहे. त्यामुळे आवश्यक तिथे ती वातावरण निर्मिती होईपर्यंत तुम्ही ते करणं गरजेचं आहे. मग निरूपण सुरू झालं की ते तसं झालं पाहिजे. म्हणजे कधी पट्टा काढायचा आहे, कधी ताटाभोवतीची वेलबुट्टी काढायची आहे, हे त्या प्रयोजनानुसारच ठरवावं. आणि ठरवावं लागत नाही, ते आपसूक व्हायला लागतं जेव्हा आपल्याला माहिती आहे की मला काय पोचवायचं आहे. हे कळलं की ते येतं असं मला वाटतं. कमाल. ताई, तू उत्तम खाऊ घालतेस आम्हा सगळ्यांना. तर तुझ्या हाताला जेवढी गोड चव आहे ना, त्यांनी जी बरोबर साधल्यात त्या गोष्टी, तशीच तू त्यात तशाच आस्वादक होऊन आमच्यापर्यंत हे बोलणंही सगळं चविष्ट करतेस. काय काय विचारू आणि काय काय सांगू अशी माझी अवस्था आहे. तर अर्थात हळूहळू आपण समारोपाकडे येणार आहोत. पण आज विचार करत असताना वाटतंय की इतके सगळे विषय तू शोधत असतेस, पण आज तुझा सगळा अभ्यास बघून तुझ्यापर्यंत विषय आले, तसं कधी झालंय? खूपदा तसंच झालंय. होय. म्हणजे विषय मला नेहमी समोरनं येतात आणि मग असं वाटतं की अरे हो, आता ह्याच्यावर जरा विचार करून बघूया. म्हणजे किती किती विषय सांगू, की आता मौन हा तर विषय आहे. तर अण्णा व्यवहारे आमचे ठाण्याचे खूप मोठं नाव आणि खूप मोठं कामही त्यांचं योग क्षेत्रामधले. हा, तर ते मला म्हणाले तू खूप बोलतेस, तर तू मौनावरती बोल. म्हटलं मला ही कल्पनाच तुमची फार आवडली आणि म्हटलं मी नक्की बोलीन. याचं कारण मी आता मौन पाळत नाही, पण म्हटले काही दिवस 15 दिवस का होईना मी तो अनुभव घेतला आणि त्यामुळे मी बोलू शकेन असं मला वाटतं. म्हणजे अशी हे गमतीचं उदाहरण दिलं, पण असे कितीतरी विषय आहेत की जे समोरनं आलेले आहेत मला, की तुम्ही हा विषय मांडाल का, तुम्ही ह्याच्यावरती बोलाल का, भारत आंब्यांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, तुम्ही कराल का. जसं मी मगाशी कुसुम अग्रज आणि शिरवाडकरांचं सांगितलं, तो विषय समोरनं आलाय. असे कित्येक विषय. बरं. म्हणजे आता श्रीधर स्वामी महाराजांविषयी मला सज्जनगडावरती बोलायचं होतं, त्यामुळे त्यांच्या विषयाशी निगडीत आणि समोरच्यांना आवडेल असं. मग काय विषय घ्यावा, तर ते म्हणाले सुख दुःख असं चालेल. सुखमीमांसा हा विषय मांडला त्याच्यामधला. म्हणजे असे विषय समोरनं येतात. काही वेळेला आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करतो, पण समोरनं येतात, अनेक गोष्टी समोरनं येतात. अगदी खरं सांगायचं तर. म्हणजे हा विषय विचारतेस म्हणून मला राहवत नाही म्हणून पुन्हा थोडेसे प्रश्न विचारते, जरी म्हणजे समारोपाच्या आधी अजून 2-3 प्रश्न सुचलेत म्हणून थोडीशी पुष्टी फक्त विचारते की ताई, शीर्षक महत्वाचे असतात का ग? कारण त्याचं म्हणजे जसं स्थान महात्म्य असतं तसं मला असं वाटतं की शीर्षक महात्म्य पण थोडं सांगितलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे शीर्षक. हे शीर्षक महत्वाचं असतं, त्याची टॅगलाईन महत्वाची असते, कारण याच्यामुळे तुम्ही काय बोलणार आहात ते कळतं. आणि कधी कधी मंडळी आपल्याला काही न विचारता बेधडक जेव्हा शीर्षक देतात ना, तेव्हा आपली पंचायत होते, कारण आपण सगळे तो खुंटा धरून बोलत असतो. त्याच्यामुळे त्या खुंट्याला फार महत्वाचं असतं. उद्या मला समजा असाच एक विषय माझ्याकडे आला होता की ज्ञानेश्वरांची भाषा या विषयावर तुम्ही बोला, किंवा ज्ञानेश्वरांची काव्यशैली या विषयावर तुम्ही बोला. आता ज्ञानेश्वरांची काव्यशैली म्हटल्यानंतर मी जरी एखादं आध्यात्मिक त्यातलं उदाहरण दिलं तरी मला त्यातनं काव्य दाखवणं गरजेचं आहे. बरोबर.
म्हणजे माझं प्रत्येक उदाहरण किंवा माझा प्रत्येक वळसा जो असेल तो कुठेतरी काव्यशैलीला स्पर्शून जाणाराच असला पाहिजे. त्याच अध्यायामधलं ज्ञानेश्वरांनी केलेलं तत्वचिंतन असं आलं तर तोच अध्याय असतो, पण माझी म्हणजे कुणाची आपली बोलण्याची दृष्टी वेगळी असते. बरोबर. त्यामुळे त्या शीर्षकाला खूप महत्व असतं. म्हणजे मागे एकदा एका ठिकाणी मी गेले होते, मी त्यांना विषय दिला होता की ज्ञानेश्वरीतील भक्तियोग, आणि विषय त्यांनी छापला गीतेतला 12वा अध्याय. तर मी म्हटलं मुळात फक्त भक्तियोग फक्त 12व्या अध्यायात नाहीये, तो 9व्या अध्यायापासून खरं तर विचारात घ्यायला लागतो भक्तियोग म्हटल्यानंतर. त्यात गीतेतला भक्तियोग. ते म्हणजे मग काय फरक पडतो म्हटलं, खूप फरक आहे. बापरे. त्यामुळे विषयाची टॅगलाईन हे सगळं फार महत्वाचं असतं. फार काटेकोरपणे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं की का त्या विषयामध्ये तुमचा सगळा बोलण्याचा सारांश कुठेतरी आलेला असला पाहिजे. पण अगं ही फजिती सांभाळून घेणं म्हणजे आता की श्रीधर स्वामी महाराजांच्या त्यातली सुख मीमांसा हा शब्द आपण का दिला की त्याच्या अनुषंगाने जे जे म्हणून येणार आहे ते सगळं त्याचा चर्चा किंवा त्याचा विचार त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणून ती सुख मीमांसा. दासबोधातली सौंदर्य स्थळं असा मी एकदा म्हणजे त्यांनी मला सांगितलं मी दासबोधावर एक हेनी म्हणून सांगा, तुम्हाला जे आवडलं ते त्याच्यामध्ये मांडा, असा मला एक विषय समोर आला. त्याला मी टायटल हे केलं होतं की दासबोधातील सौंदर्य स्थळ. मग सौंदर्य स्थळ म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपण प्रवासाला जातो, मग त्या दिवशी आपण त्या शहर बघतो, मग शहरातली महत्वाची ठिकाणं आपल्याला दाखवतात. हे बरं का हे पण असं, हे तेव्हा झालं होतं, हे अशामुळे निर्माण झालं, अशी ती एक आपली सगळी सफर घडते. तसा दिलेल्या वेळामध्ये दासबोध एवढा प्रचंड ग्रंथ आहे म्हणून मी त्याला ती नावं दिली की मग याची भाषा बघूया, याचं बांधलंय कसं स्वामींनी ते बघूया, याच्यामध्ये विषयांचा विस्तार कसा झालेला आहे, असे वेगवेगळे मुद्दे. पण ते सफरी एवढेच 10 मिनिटं तर 10 मिनिटच त्या स्पॉटवरती असतो, पण किती महत्वाचा असला तरी. म्हणून त्याला ते सौंदर्य स्थळ असं, म्हणजे त्या वेशातनं तुम्हाला तो विषय मांडता येतो, म्हणून ते टायटल खूप महत्वाचं असतं. शीर्षक त्याची टॅगलाईन बारीकशी असते पण ती फार काम करणारी असते. खरंय. म्हणजे शब्दमोती हा एक कार्यक्रम आहे, शब्दमोती, आणि त्याला टॅगलाईन अशी आहे केलेली की भाषेतून घरंगळत जाणारे शब्द. होय होय, शब्दांचे मोती तो शब्दमोती. म्हणजे शब्दमोती ठीक आहे, पण म्हणजे काय असणार आहे या कार्यक्रमात, तर भाषेतून घरंगळत चाललेले शब्दमोती असा. अगं तुझ्याच नावावर कितीतरी जणांनी कोट्या केलेल्या आहेत. तर मला नेहमीच असं वाटतं की एवढंच म्हणावं वाटतं तुझ्या नावाच विषयी की समृद्धी आणि दातृत्व 2 ऐश्वर्यच घेऊन नांदतेस ताई तू, अजून काय श्रीमंती. पण या सगळ्या श्रीमंतीत सुद्धा काही क्षण असे असतात की जे अविस्मरणीय असतात. ते दाद द्यान शुद्ध व्हा असं म्हणतो तसे. अशी तुला शुद्धत्वाची प्रचिती देणारी दाद अशी आठवते? खूप आहेत. एक फक्त खूप सांगितल्यास तरी नाही, एक सांगते की आपला हुरूप कसा वाढतो ते सांगते. की मध्यंतरी असं झालं होतं की बऱ्याच संस्कृत काव्यांवरती मी बोलते, आवडतं मला बोलायला, पण अशा काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या होत्या की एवढं संस्कृत प्रचूर कशाला, एवढं कशाला सगळीकडे संस्कृत. आपण तेव्हा त्या वयात असे असतो किंवा असं वाटतं की अरे मग खरंच जर नसेल आवडत तर का करतोय आपण, थांबूया, आपण आपल्या पुरता सुद्धा आस्वाद घेऊ शकतो, असा माझा विचार चालू होता. आणि त्याच वेळेला आमच्याकडे जी काम करणारी बाई होती, तिचा मुलगा, तो काही फार शिकलेला नाही, त्याचं स्वतःचं सलॉन आहे. बरं. आणि त्याचा मला एक दिवस फोन आला, काकू मी अमुक बोलतोय, मी त्याचं नाव नाही आता सांगत, पण की तुमची ती गंगाधरीचा दुसरा व्हिडिओ आला का पुढचा. तर मी म्हटलं का रे, कुणाला पाठवायचा आहे. तर तुम्हाला नाही, मलाच ऐकायचंय. तर मी थक्कच झाले. मी म्हटलं तू गंगालहरी ऐकतोस, म्हणजे असं कधी विचारू नये कोणाला, पण तरी उत्स्फूर्तपणे माझ्याकडनं त्या गंगालहरीवर तू या सगळ्या शब्दांवर जोर दिला गेला की तू गंगालहरी ऐकतोयस, असं झालं. तर तुम्हाला हो काकू किती छान आहे हो हे म्हणे. आणि मी कधीच वाचू शकलो नसतो. म्हणजे मला असं वाटलं की ते पंडिती काव्य आहे, ते कुठे मी सगळीकडे सांगतेय किंवा काय, आणि त्याचं खरंच काय म्हणजे काय होणार आहे असं मला वाटलं की आपण सांगतोय ते बरोबर आहे ना, ते लोकांना आवडेल ना असं वाटलं. आणि ती किती मोठी दाद होती माझ्यासाठी की त्यांनी सांगितलं, आणि त्यांनी मला हेही सांगितलं की तुम्ही जेव्हा जेव्हा असं काही कराल ना तेव्हा नक्की मला पाठवा. हा भाग, किंवा रिक्षात बसल्यानंतर रिक्षावाला सारखा तो आरसा ऍडजस्ट करत होता, तर मला कळे ना. तर मी म्हटलं तुम्ही कशासाठी ऍडजस्ट करताय तो रिक्षातला आरसा. तर तो मला, मी ना ताई तुम्हाला रोज ऐकतो. म्हटलं अरे, तर म्हणे मी तुमची सगळी व्याख्यानं ऐकलेत. हे जेव्हा रिक्षावाल्याकडनं येतं ना
तर म्हणजे मी फक्त बघतोय की त्याच तुम्ही आहात ना म्हणून. तर हा किती आनंदाचा अनुभव आहे. म्हणजे मी अगदी साधी उदाहरणं सांगते. खूप मोठी माणसं आपल्याला भेटतात, ते तुमचं कौतुक करतात. खरं तर ते तुमचं कौतुक करतात त्यापेक्षा तुम्हाला अधिक प्रोत्साहन देत असतात की बाई ग तू योग्य वाटेवर आहेस, कर तुझं. पण ही जी मंडळी असतात ना, ती आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीतनं हे करत राहावं यासाठी खऱ्या अर्थानं पुढे नेत असतात. किंवा कानेटकर म्हणून आहेत दादरच्या, तर त्या मला म्हणाल्या की अगं बाई काय विचारू नकोस, आमची बाई आली ना केर काढायला की ती म्हणते ताई त्यांचं मेघदूत लावा ना. ही ही मला वाटतं खरी दाद आहे ना, की एखाद्याला कळणाऱ्या माणसाला मेघदूत, अरे तुम्ही छान म्हणालात, हे जेवढं महत्वाचं आहे की कळणाऱ्याची सुद्धा दाद येणं आवश्यक आहे. म्हणजे पुलं म्हणतात तसा की काय म्हणू त्याला, जाणकाराची मान कान तृप्त होणं आणि न कळणाऱ्याची सुद्धा मान हलणं हे दोन्ही आवश्यक आहे. तर तसे दोन्हीकडनं जेव्हा येतं तुम्हाला, ह्या सगळ्या अविस्मरणीयच आहेत. आधेमध्ये भेटलेली मंडळी हे सुद्धा अविस्मरणीयच असतात की ते जाता येता तुम्हाला असं थांबून थांबून बघतात आणि म्हणतात तुमचं विश्वरूप दर्शन ऐकलं हं, खूप छान वाटलं, फोटो काढू का. म्हणजे आपणही कधी कल्पनाही केलेली नसते, कारण आपण काही स्क्रीन फेस नाही किंवा असं काही नाही. त्यामुळे कोणी आपल्याबरोबर उभं राहून फोटो काढून लगेच तो ग्रुपवरती टाकणं वगैरे हे आपल्यासाठी वेगवेगळी गोष्ट असते ना, ही सुद्धा दादच असते. तर ह्या खूप आहेत अशा अविस्मरणीय. खूप मोठी मोठी मंडळी भेटली सुदैवानी आणि त्या सगळ्यांचा सुद्धा आशीर्वादाचा हात पाठीवरती आहे. खरं ताई, तो आशीर्वाद असतोच महत्वाचा, पण आपण मगाचपासून शब्द, अर्थ, भाव या सगळ्याचा विचार करताना परमार्थ हातातला सर्वोच्च आहे, निर्विवाद, त्या शब्दानुसारच. तर तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या वागण्यात, मी मगाशी निर्लेप हा मुद्दामून उल्लेख केला होता, तू तुझ्याच शब्दात सुद्धा अडकत नाहीस ग, हे विलक्षण आहे. तर ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आध्यात्मिक बैठक जाणवते, त्याचं अनुसंधान जाणवतं सातत्याने. तर हे अनुसंधान तुझ्या व्यक्तित्वात, तुझ्या व्यवहारात, तुझ्या कर्तृत्वात आणि तुझ्या वक्तृत्वात कसं कसं साधलंयस तू, असं विचारावं असं वाटतं, किंवा त्यानं तुला काय दिलंय? मुळात कसं झालं असेल तर लहान असताना 8वी मध्येच सगळी गीता पाठ झाली. म्हणजे माझ्या आजोबांनी ती करून घेतली आणि त्यांचा शिरस्ता होता की रोज गीता म्हणायची, रोज. म्हणजे मी कित्येक वर्ष न चुकता आजही म्हणते, पण आता अगदी रोज होतं असं नाही, पण कित्येक वर्ष रोज न चुकता गीता मी म्हणत होते. हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यानंतर, संस्कृत घेतल्यानंतर आम्हाला BA अभ्यासाला होती गीता, त्यामुळे त्याचा एक विचार व्हायला लागला की आपण जे श्लोक पाठ करतोय त्याच्यामध्ये नेमका काय मुद्दा आहे. त्या BA संस्कृतनी मला वाटतं ही सगळी आमची दृष्टीच बदलली. एकतर वेदांत हा विषय होता, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी, मग उपनिषद आली, गीता आली, ब्रह्मसूत्रासारखी ग्रंथ वाचायला लागलो. मग आमच्या भातखंडे सरांनी मला सांगितलं की सगळं झालं, मुलगी झाली, हे झालं, आता काही करत नाही, असं शांत बसायचं नाही, तू दासबोध वाचून काढ. मग दासबोध झालं की दासबोधातनंच तुला दिशा मिळेल. आणि खरंच तसं झालं. मग एक ग्रंथ संपला, दुसरा वाचायला लागलो, तिसरा वाचायला लागलो. हे सगळं वाचता 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 कधीतरी असं वाटतं ना की आपण फक्त वाचतो, हे आपण आपल्याला लावून बघूया तरी. त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की नाही, की एखादी गोष्ट नाही झाली तर आपण चिडण्याचं काय कारण आहे. आपणच उदाहरणं देतो ना ह्याच्यामध्ये, की महाराज म्हणतात ना, गोंदवलेकर महाराज, की तुम्हाला 5च वर्ष पुढचं दिसतं, तो 50 वर्ष पुढचं बघतोय. खरं. त्यामुळे थांबा ना. तो जो पेशन्स आहे किंवा थांबण्याची जी एक वृत्ती आहे, ती मला असं वाटतं की ह्या सगळ्यातनं वाढीला लागते. आणि ते अनुसंधान तुम्हाला सर्वत्र उपयोगी पडतं. की तुमची इच्छा असते, अरे हे करावं, ते करावं, नाही होत त्यावेळेला, तरी तुम्हाला वाटत नाही त्याच्यामध्ये, की जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा ते होईल. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपली एखादी आता उदाहरणच सांगते, अगदी आपण सगळे त्याचे, यक्षप्रश्न ही मालिका रेकॉर्ड झाली. त्याच्यानंतर 1 वर्ष त्याचं काहीच झालं नाही. पण मला एकदा सुद्धा स्वयंच्या नवीनला असं विचारावंसं वाटलं नाही की अरे काय झालं आपल्या मालिकेचं, ती का तू अजून प्रसारित करत नाहीस. मला एवढं माहिती आहे की ती येणार असेल तर ती येईल, ती येणार असेल त्याच वेळेला ती येईल. त्यामुळे मी धावपळ करून काही होणार नाहीये. आता आपण केलंय ना, आपण आपलं काम पूर्ण केलंय ना, मग त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. हे मला असं वाटतं, हे अनुसंधान आपण जे वाचतोय त्याच्याशी, सांगू का तुला, एवढूसा प्रयत्न आहे, मुंगी एवढा प्रयत्न आहे माझा, की निदान जे वाचतोय त्याचा अंश मात्र तरी आपण आपल्यात उतरवलं पाहिजे. अगं काय असं की थांबणं, पेशन्स हा खूप मोठा भाग मला असं वाटतं त्यातनं शिकले. होईल, ओके,
होईल. आणि म्हणून माझी जी लेखमालिका झाली ह्याला लोकसत्तेला, त्यातला सगळ्यात शेवटचा लेख होईल हाच होता. आणि त्या एका शीर्षकावर मला एवढे फोन आले ना, की काय मजा आली हो वाचताना. होईल म्हटलं, होईल हा शब्द हाच खरा. होईल, ठीक आहे, होईल. आत्ता नाही, ठीक आहे, पुढच्या जन्मात. भारतीय संस्कृती तर एवढी उदार आहे, या जन्मात नाही तर नाही, पुढच्या जन्मात होईल. आशावाद का सोडायचा? किती छान. जर मला पुढच्या वर्षामध्ये जर होईल असं चालतं सांगून, ठीक आहे, आता नाहीये तुझ्यासाठी, हे नेक्स्ट टाइम. ही जी धावपळ संपली ना, की मला वाटतं ती स्थिरता येते. हा 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 हा, खरं. आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या ग्रंथांचा खूप मोठा वाटा आहे. वा. खूप मोठा वाटा आहे. होईल, जेव्हा असेल तेव्हा होईल, जेव्हा येईल तेव्हा येईल. त्यामुळे ती स्पर्धा, ती धावपळ हीच सगळी संपून जाते. म्हणजे ताईचा सगळा विचार ऐकत असताना नकळत आपण दाद देतो तेव्हा तो शब्द गौरव घडतोच, पण प्रत्यक्ष अनेक पुरस्कार तिला मिळालेत. खऱ्या अर्थी त्या विचारांचाही गौरव झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शब्दप्रभू पुरस्कार, रामोभैया दाते पुरस्कार, गदिमा पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, किती पुरस्कार आहेत. पण ताई, तुझ्यासमोर कोटी करणं योग्य नाही. पण मला नेहमी असं वाटतं की पुरस्कार हा शब्द खरं तर पुरं आयुष्य साकार होईपर्यंत त्या बाहुल्या आपल्याला खुणावत राहतात. पण त्याच्याही पलीकडल्या तुझ्या दृष्टीची बाहुली फार मोठी आहे, जी तुला खुणावत राहते. ते फार सुंदर आहे. शेवटचा प्रश्न कायमच आपल्याला विचारला जातो, पुढे काय? तसं तुलाही विचारणार आहे, पुढे काय? पुढे आता तरी कामं चालू आहेत, तीच पुढे चालू ठेवणार. काय नवीन करणार आहेस? आता बरेच व्याख्यानाचे विषय आहेत. मी आता पहिल्यांदाच त्रिदिवसीय रामायण करते. रामायणावरती बरेच वेगवेगळ्या विषयात मी बोललीये, पण 3 दिवस रामकथा, 2-2 सेशन्स अशी 6 ते 6.5 6-7 सेशन्स अशी रामायणाची हे आहे. त्याच्यानंतर काही लेखनाचे प्रोजेक्ट सध्या आहेत, त्याच्यावरती काम चालू आहे. बरीच वेगवेगळी कामं चालू आहेत. त्यामुळे आनंद आहे. वेगवेगळे विषय पुन्हा पुन्हा अभ्यासाला मिळत आहेत, त्याचा आनंद आहे. खूप चांगली माणसं संपर्कात येत आहेत, त्याचा खूप आनंद आहे. कारण माणसं आणि ग्रंथ आपल्याला खऱ्या अर्थानं समृद्ध करत असतात. म्हणजे अशी अनेक माणसं संपर्कात आहेत माझ्या, की जी इतकी टवटवीत असतात, इतकी आनंदी असतात. आणि आपण जेव्हा त्यांच्याशी जवळ जाऊन बोलतो तेव्हा असं वाटतं, बापरे, काय यांच्याकडे एवढं आनंदी राहण्यासाठी. वस्तुतः लौकिकाचा विचार केला तर काही नाहीये, पण तरी सुद्धा ती इतकी छान आनंदी आहेत ना, त्या सगळ्याची ऊर्जा कुठेतरी आपल्याला मिळत असते. मला या क्षेत्राने सगळ्यात मोठं काय दिलं असेल ना, तर ती ऊर्जा दिली. या ग्रंथांनी ऊर्जा दिली, माणसांनी ऊर्जा दिली, या सद्विचारांनी ऊर्जा दिली. ही ऊर्जाच मला वाटतं महत्वाची असते. आणि अजून एक जण तुझ्या घरी आला, तुझ्यासारख्या खूप छान मित्रमैत्रिणी दिल्या. अगदी प्रामाणिकपणे सांगते अगं अनघा, की खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांशी बोलून. तुझ्याशी बोलून तर मला नेहमीच आनंद मिळतो. फक्त आपल्याला फार वेळ होत नाही गप्पा मारायला. तो आज आपण सगळं उट्ट काढलेलं आहे. अगदी 100%. पण तुझ्या घरी अजून एक जण आलेला आहे खरं तर, आणि म्हणून मला समारोपाला तेच विचारायचं आहे की त्याने तुझ्या कानात सांगितलंय का की तू आमच्या भागवताची तृष्णा कधी भागवणार आहे? हो, माझ्याकडे भारतीताईंनी खूप सुंदर कृष्णाची मूर्ती दिली आहे, आणि त्यांचा निरोप आहे मला की तो तुला सांगायला आलाय की तू भागवत कर. पण माझं अजून तेवढं धाडस होत नाहीये. कारण तो म्हणतात ना की भागवते परीक्षा असते कोणाची, तर विद्वज्जनांची. तर खूप मोठा ग्रंथ आहे, त्याचे अनेक संदर्भ अजून लक्षात येत नाहीयेत, अनेक गोष्टींपर्यंत मी पोचत नाहीये, आणि त्यामुळे मला आतून अजून त्याला ओके येत नाहीये. आणि म्हणून मी थांबले म्हणजे अभ्यास करते. तू तुझ्यासारखं मी म्हणेन, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी म्हणते होईल. होय होय होईल. आणि मी म्हटलं तसं आता नाही तर पुढे, पण होईल असं आमच्या सगळ्यांची खात्री आहे. आणि काय म्हणजे ताईशी बोलताना काय आनंद वाटतो मी काय सांगू. मला ती म्हणते तसंच की गंगा लहरी उचंबळायला लागल्या की आपण फक्त तीरावर बसून राहावं आणि ते अनुभवावं. तसं मी तिच्या उचंबळणाऱ्या सगळ्या खरोखरीच शब्दांच्या गंगा लहरी अनुभवत होते. तिने मगाशी एक उल्लेख केला की काही जीवन असतात, तशी ती स्वतःच इतकी प्रसन्न आहे की तृप्तीची तीर्थोदकं जेव्हा आपल्यासमोर येतात ना, तेव्हा आपण फक्त आचमन पुरतं म्हणजे तीर्थासारखं जरी घेतलं तरी भरून पावतो. आज माझी खरं सांगते रसिका अवस्था तशीच आहे. तुम्हाला त्याच अवस्थेचा अनुभव निश्चित ऐकताना घेता येईल, मला खात्री आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा समारोप करताना ज्ञानोबांचीच ओवी तुझ्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते ताई. आम्ही कुणीही बोलणं योग्य नाही. काय वाटतं धनश्रीताईची समृद्धी ऐकताना?
की विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, एवढीच आमच्या सगळ्यांची अवस्था आहे आणि ती सातत्याने येत राहो, आम्हाला अनुभवता येत राहो. आणि ताई तुझ्या मनासारखं सगळं होवो अशीच मनापासून प्रार्थना. आणि तुला सुद्धा ह्याच शुभेच्छा. तुझा इतका सुंदर विकास चालू आहे, ते सगळं तुझी प्रगती पाहताना आम्हाला इतका आनंद होत असतो अनघा. आणि तुझीच आणि आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींची प्रगती पाहताना इतकं छान वाटतं की तू काय म्हणू, तुलाही भरभरून शुभेच्छा. थँक्यू ताई. ताई आपल्याकडे जे जे प्रवर्तनमध्ये येतात त्या सगळ्यांना प्रज्ञा राजे यांनी ही जी चित्रकर्ती आहे तिने शंख सिरीज मधल्या ज्या ज्या चित्रप्रतिमा काढल्या आहेत त्यातल्या प्रतिमा भेट दिल्या जातात. आणि तू सरस्वतीची लेक आहेस, तू स्वतःही त्या कवितेत म्हणलंस, तर तुला साक्षात तुझी आईच आम्ही खऱ्या अर्थी भेट म्हणून काय देणार ग, फक्त देतोय असं म्हणू हरकत नाही. तर ही छान सरस्वतीची प्रतिमा खास खूप सुंदर तुझ्यासाठी. आहे ग, खूप सुंदर काढलं आहे. फारच छान. धन्यवाद प्रज्ञाताई. आणि धन्यवाद प्रवर्तन. ही वीणाची आणि अजयजींची संकल्पना एवढी सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये आलेल्या महिला इतक्या कर्तृत्ववान आहेत की जेव्हा मला ती म्हणाली तुझी मुलाखत आम्ही पुन्हा पुन्हा तपासून बघितलं. अगं काय पण काय आहे, आपण सगळे एकत्रच असतो, मित्रमैत्रिणी आहोत, त्यामुळे तिने सांगितल्यावर मी तेवढ्याच प्रेमाने आले, तिने हक्काने सांगितलं मी प्रेमाने आले. वा. आणि आम्हालाही सुंदर तेवढंच आहे. प्रेम अनुभवताना तेवढीच मजा आली. खूप छान. खूप खूप धन्यवाद ताई. संक्रांत आहे त्याच्यामुळे छान तिळगुळ. हो. मी आधीच Yes. म्हटलं तसं की तुला मी काय सांगणार गोड बोल, पण अगं आणि Yes. तू एवढी छान गोड बोलणारी आहेस, त्यामुळे तुला मी एक दिलाय, तर तूही घे. थँक्यू. आणि तू गोड बोलतेच आहेस, छान Correct. अशीच बोलत राहा. अशा माझ्याकडनं तुला शुभेच्छा. थँक्यू ताई. जाई काजळ आणि स्मृतिगंध निर्मित प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि स्मृतिगंध ओरिजिनल्स आणि स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. तेव्हा नक्की अनुभवत राहा, पाहत राहा प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी. नमस्कार.